वारकऱ्यांच्या भक्तीचं शक्तिस्थळ असलेल्या पांडुरंगाच्या या दरबारात वारकरी भक्तीचा जागर करत असतो। पण देवळातली देव ज्या राजानं हाती घेतलेल्या तलवारीमुळे आज सुरक्षित आहेत, अंगणातली तुळस ज्या राजानं हाती घेतलेल्या तलवारीमुळे आज सुरक्षित आहे, घरातली माऊली ज्या राजाच्या कर्तृत्वामुळे सुरक्षित आहे, आज त्या पंढरीश पांडुरंगाच्या दरबारात आणि दारात त्या देवांनाही सुरक्षित करणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींच्या चरित्राचा जागर करण्याची संधी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य तरुणाला अभिजित आबा पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त होते। ही माझ्यासाठी अतिशय गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट हे सुरुवातीलाच या निमित्तानं मी जाहीर करतो। खरं तर निसत्व निस्तेज आणि मुरदार झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्यच्छुक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून बारामावळाच्या डोंगर दऱ्या कड्या कपाऱ्या परिसरातून फिरताना माणसं मिळवायची, मिळवून जोडायची आणि जोडून स्वराज्याच्या कामी लावायची। हा शिवधनुष्य अखंड लिलय आपल्या खांद्यावरती पेलताना या मातीत शून्यातून रयतेचं स्वराज्य निर्माण करताना केवळ महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्याच नाही तर जगातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत बनलेल्या त्या शिवछत्रपतींची जयंती कशी साजरी करायची असते याची साक्ष राजकीय पटलावरती आपली कर्तृत्व रेषा उमटवणारा एक व्यक्ती एका वैचारिक सोहळ्यातून सिद्ध करतोय। यासाठी त्यांचं कौतुक मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी ज्या बाबीचा उल्लेख केला, आज महाराष्ट्रात सर्वदूर आम्ही फिरतो, काही शहरांमध्ये पाहतो राजकीय लोकांच्या जयंत्या विशेषतः डीजे डॉल्बीच्या तालावरच होतात, प्रकाशाच्या झोतातच होतात, पण तुमची जयंती पंढरीश पांडुरंगाच्या या मातीला साजेशी तुम्ही साजरी करता, याबद्दल आबा तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन आहे। अभिमान या गोष्टीचा आहे, मी ज्या बीड जिल्ह्यातून येतो त्या बीड जिल्ह्याचे तुम्ही जावई आहेत याचा मला मनापासून अभिमान आणि कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतोय। नाहीतर आमच्या बीड बद्दल नको त्या गोष्टींचाच उल्लेख बऱ्याचदा होतो, याही गोष्टीचा उल्लेख कधीतरी होणं मला वाटतं गरजेचं आहे आणि तो उल्लेख आज या पांडुरंगाच्या दरबारात या ठिकाणी मी करणं अतिशय महत्त्वाचं समजतोय। शिवाजी राजे काळाआड जाऊन कित्येक वर्ष झाली, पण शिवछत्रपती आजही आमच्या तुमच्या काळजात का जिवंत आहेत याचा विचार या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला मला आणि प्रत्येकाला करावा लागेल। आबा माझी एक धारणा होती, एक समज होता की या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना शिवराय सगळ्यात पहिल्यांदा कधी कळत असतील। एखादं लेकरू जन्म घेतं, मोठं होतं, पण शिवराय त्याला पहिल्यांदा कधी कळतात। मला असं वाटायचं मायबाप श्रोते सज्जन बंधू भगिनींनो की चौथीच्या वर्गात गेल्यावर पहिल्यांदा शिवचरित्र शिकवलं जातं, तेव्हाच आमच्या लेकरांना शिवाजी महाराज कळतात, म्हणजे त्याचं वय 8-9 वर्षाचं असेल। पण माझ्या समोर एक घटना काल परवा घडली। माझा एक मित्र 1 वर्षाचं त्याचं लेकरू त्याची मुलगी घेऊन माझ्याकडे आला। माझ्या घराच्या भिंतीवर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो होते, त्या पुरीसोबत त्या लेकरासोबत खेळताना 1 वर्षाच्या ते चिमुकल्या बोबड्या बोलानं बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेकरांना मी विचारलं, सांग म्हटलं बाळा या भिंतीवर शिवाजी महाराजांचा फोटो कुठे आहे? अचूकपणे 1 वर्षाच्या लेकरानं शिवरायांच्या फोटोवरती बोट ठेवला आणि त्यावेळी काळजात वीज चमकली, मनात विचार दाटला, अरे या महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकरांना शिवाजी महाराज सांगण्याची गरज नाही, आईच्या उदरातच त्यांच्यावर शिवाजी महाराज नावाचा संस्कार होत असतो। आणि मग तुम्हाला वाटेल मग तुम्ही काय करताय, शिवचरित्र का सांगताय? शिवचरित्र यासाठी या मातीत सांगायला आलोय, या मातीतल्या लेकरांना शिवराय कोण आहेत, शिवरायांचा सण सणावळ्यांचा इतिहास काय आता ते सांगणं वेगळं गरजेचं नाही, परंतु शिवाजी राजे काळाआड जाऊन काळजात जिवंत हे मी सांगतो। पण इतकी वर्ष होऊन सुद्धा गेलेले शिवाजी राजे जे शिवराय देहरूपी आमच्यात नाहीत पण त्यांच्या चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती आज जिवंत आहेत। शिवचरित्र यासाठी सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचं झालं काय आणि आमच्या हाती आलं काय, हा प्रश्न आजही जसाच्या तसाच आहे। आणि मग शिवचरित्रातून काय शिकायचं, शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला हाती काय गावलं, या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक तरुण म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त होतोय। माता माऊल्या वडीलधाऱ्या मंडळींनो एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, या मातीत सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे तसं या मातीच्या कणावरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा झालेला संस्कार या मातीपासून वेगळा करणं अशक्य, हे तुम्हाला मला आणि प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रातल्या मातीचीच प्रेरणा आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज केवळ भारतीयांचीच प्रेरणा आहेत का? आज जगाच्या कानाकोपऱ्यात जा तळेकर साहेब, जगातल्या प्रत्येक माणसाला शिवाजी महाराज प्रेरणेचा स्रोत ठरतोय। आम्हाला वाटतं शिवराय एका जातीतले, आम्हाला वाटतं शिवाजी महाराज एका मातीपुरते मर्यादित आहेत, पण शिवाजी महाराजांचं कर्तृत्व 7 समुद्राच्या पल्याड शिवराय जिवंत असतानाच पोहोचलेलं आहे। आम्ही सांगतो आज पोहोचलाय। अकबर आमच्या औरंगजेब बादशाहनं त्या काळात औरंगजेबानं स्वतःला आलमगीर ही पदवी देऊन घेतली होती। इराणच्या बादशाला त्यानं पत्र लिहिलं, पत्र पाठवून एक हेर पाठवला आणि आलमगीर नावाची पदवी स्वतःला देऊन घेतली होती। इराणचा बादशाह औरंगजेबाला एक पत्र पाठवून झाला होता, अरे तू कसला आलमगीर आहेस, तू तर पिदरगीर आहेस, तू फक्त स्वतःच्या बापाला कैदेत ठेवू शकतो म्हणून तू पिदरगीर आहेस। अरे शिवाजी महाराज नावाचा एक राजा साधा तुला कैद होऊ शकत नाही, एवढी उंची तुझ्यापेक्षाही जास्त त्या शिवाजी महाराजांची आहे। हे कुणी सांगितलंय? इराणच्या बादशाहानं सांगितलंय।
हे शिवाजीराजे जिवंत असताना इराणच्या बादशाने एका पत्राकरवी औरंगजेबाला सांगितलंय, 7 समुद्राच्या पलीकडे जिवंत असताना माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र पोहोचतंय. याच्यावरून शिवाजी महाराज किती मोठे ते तुमच्या आणि माझ्या लक्षात येत असेल. आपल्यातल्या अनेकांना व्हिएतनामची गोष्ट माहित असेल. असं म्हणतात की व्हिएतनाम नावाच्या छोट्या देशानं अमेरिकेला हरवलं. का हरवलं असा प्रश्न विचारला. कुठल्या क्षमतेनं तुम्ही जिंकू शकलात? त्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले होते, म्हणतात की आमच्या समोर महाराष्ट्रातले शिवाजी महाराज यांची युद्धनीती आदर्श म्हणून उभी होती. त्या युद्धनीतीच्या साह्याने आम्ही अमेरिकेला पराभूत केलाय. दुसरीकडे आपण जर पाहिलं, सुभाषचंद्र बोस ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत आले, सुभाषचंद्र बोसांना विचारण्यात आलं की आमचे शिवाजीराजे या मातीतले अजून जर 10 वर्ष जगले असते तर काय झालं असतं? सुभाषचंद्र बोस असं म्हणतात, अरे शिवाजीराजे जर फक्त 10 वर्ष अजून जगले असते तर दिल्लीवर भगवा झेंडा केव्हाचाच त्या ठिकाणी फडकला असता. हे सुभाषचंद्र बोसांचे उद्गार तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहेत. आपल्याला आसामचं राज्य माहित आहे, शेजारचं, जिथं गुवाहाटीला ब्रह्मपुत्रेच्या काठावरती तीरावरती या राज्याच्या सत्ता समीकरणाची गणित शिजली. त्या ब्रह्मपुत्रेच्या भागामध्ये लाचित बडफुकेन नावाचा तिथल्या लोकांचा ओहोमचा जनरल एक आदर्श आहे. त्या ओहोमच्या जनरलाची एक युद्ध मुघलांच्या सोबत झालेलं आहे. त्या ओहोमचं युद्ध प्रचंड प्रसिद्ध आहे आणि तो लाचित बडफुकेन त्या भागातल्या लोकांचा नेता आहे, त्या भागातल्या लोकांचा प्रेरणेचा स्रोत आहे, आदर्श आहे. इतिहासातले संदर्भ असं सांगतात की तो लाचित बडफुकेन ओहोमचा जो जनरल आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानायचा. आसामचा राजा, आसामच्या भागातला एखादा जनरल, त्या भागातल्या लोकांचा प्रणेता आमच्या शिवाजी महाराजांना आदर्श मानतोय. एवढंच काय, याच्या पुढे जाऊन जर आपण सांगायचं ठरवलं तर आपल्याला माहित असेल की या देशाचं राष्ट्रगीत कुणी लिहिलं? कुणी लिहिलं राष्ट्रगीत? रवींद्रनाथ टागोर. किती उंचीचा माणूस आहे माहित आहे? सकाळच्या वेळेला शाळेत आमची लेकरं जनगण मन ताटकण्यानं म्हणतात. रवींद्रनाथ टागोर हा पश्चिम बंगालचा माणूस आहे. नोबेल नावाचा जगातला सर्वोत्तम पुरस्कार तळेकर साहेब त्यांना मिळालेला आहे. आणि त्या रवींद्रनाथ टागोर ज्यावेळी जपानला गेले त्यावेळी जपानचे पत्रकार असे एवढा मोठा माणूस आपल्याकडे आलाय म्हणून त्यांच्या भोवती जमली आणि जपानच्या पत्रकारांनी टागोरांना प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारता का? रवींद्रनाथ टागोरांना जपानचे पत्रकार म्हणतात, ठीक आहे. ते म्हणतात, सांगा रवींद्रनाथजी, ज्या भारत देशातून तुम्ही आलात त्या भारत देशाची एका वाक्यामध्ये ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब न लावता एवढा मोठा माणूस रवींद्रनाथ टागोर सांगायला लागतात, अरे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. या देशाची ओळख सांगताना रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगावा लागतो. यावरून आम्हाला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची त्या ठिकाणी समजत असेल. ते शिवाजीराजे जगाला, परराज्यातल्या लोकांना समजले, लोकांनी आदर्श म्हणून आपल्या डोक्यात घेतले, काळजात उतरवले आणि त्यात स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. पण या मातीतल्या लोकांना शिवाजीराजे कितपत समजलेत हा विचार तुम्हाला आणि मला करावा लागेल. या देशावरती एक आक्रमक ज्यावेळी आला, पृथ्वीराज चव्हाणांनी त्याच्या विरोधात बंड पुकारलं. पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करणं अशक्य झालं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण सम्राट आहेत, त्यांना पराभूत करणं अशक्य आहे. 1 लढाई 2 लढाई 3 लढाया झाल्या, पराभूत करणं अशक्य आहे. जगजेता ठरायला लागले. ते परकी आक्रमक त्यांच्या विरोधात हतबल व्हायला लागली. पण पृथ्वीराज चव्हाण कधी पराभूत झाले? कधी पराभूत झाले? जवळचा माणूस त्यांच्याच विरोधात गेला, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना पराभव स्वीकारावा लागला. महाराणा प्रतापांच्या बाबतीत ते झालं. त्यांच्या विरोधात कोण गेलं? घरातली जवळची माणसं विरोधात गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेऊन स्वराज्याची उभारणी करण्याचा अट्टास जेव्हा धरला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा विरोधात कोण गेलं? जावळीचे मोरे. पहिला विरोध शिवाजी महाराजांना आपल्या माणसांनी केला. या महाराष्ट्राच्या या मातीला दुहीचा जो शाप आहे त्या शापातून आजही तुम्ही आम्ही बाहेर पडलो नाहीत, हे सगळ्यात पहिल्यांदा शिवचरित्रातून आम्हाला तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. एक जगजेता आहे, ज्या जगजेत्यानं सगळं जग, सगळ्या जगाचा भूभाग जिंकत आणलाय. शिल्लक राहिलाय तो फक्त भारत नावाचा देश. त्याला वाटलं अरे सगळं जग मी जिंकलंय, भारताला तर हरवणं सहज शक्य आहे. भारतावरती तो चाल करून आलाय. भारतीय लोकांच्या सोबत त्याचं युद्ध सुरू झालंय. भारतीय लोकांच्या सोबत संग्राम सुरू झालाय. या भारतातली लोक त्याच्या विरोधात लढतायत, संघर्ष करतायत आणि भारतीयांच्या विरोधात त्याचा संग्राम अनेक दिवस चालला. अखेर तो विजय झाला आणि शिल्लक राहिलं फक्त महाराष्ट्र नावाचं राज्य. जगजेता ठरण्यासाठी महाराष्ट्र शिल्लक आहे. त्याला वाटलं अरे सगळं जग जिंकलंय, भारत जिंकलंय, महाराष्ट्राला हरवणं तर सहज शक्य आहे. महाराष्ट्रातल्या मराठी वाण्याच्या ताटकण्याच्या लोकांच्या सोबत त्याचं युद्ध सुरू झालं. लढाई जुंपली. त्याला वाटलं एका दिवसात महाराष्ट्राचा चकनाचूर करेल, 2 दिवसात चकनाचूर करेल, 3 दिवसात महाराष्ट्राला पराभूत करेल. कितीतरी वर्ष उजाडली, महाराष्ट्र काही पराभूत होईना. त्या जगजेत्याच्या लक्षात आलं अरे मी जग जरी जिंकलं असलं तरी महाराष्ट्राला हरवणं मुश्किल आहे. इथली माणसं प्रचंड पोलादी बाण्याची आहेत. मला मात्र माझा गाशा गुंडाळावा लागेल, माझ्या मायदेशी परत जावं लागेल. तो परतीला निघाला. त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला सगळं सामान गुंडाळायचं, सैन्य घ्यायचं आणि परतीला जायचं. पण जाताना
संध्याकाळच्या वेळेला त्याला वाटलं राहुट्यांमध्ये मराठ्यांचं सैन्य गेलंय, आपलंही सैन्य स्थिरावलंय, संध्याकाळच्या वेळेला मराठ्यांचं सैन्य करतंय काय नेमकं पाहावं. त्यानं दुर्बीण काढली त्यावेळच्या दुर्बिणी आणि दुर्बिणीतून पाहायला लागला मराठ्यांच्या दूरवर पसरलेल्या सैन्याकडे. काय करतंय मराठ्यांचं सैन्य, काय करतंय मराठ्यांचं सैन्य. पाहिलं त्यानं, अरे मराठ्यांच्या राहुट्यांमधून असा धूर येताना त्याला दिसला. त्याला कळे ना हा धूर कशाचा आहे, कुठेतरी आग पेटली, चुली पेटल्यात, त्याला कळे ना हे काय आहे. आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या सगळ्या सैन्याच्या भाकरी भाजायची चूल एकच आहे, या मराठ्यांच्या सैन्याच्या भाकरी भाजायच्या चुली मात्र वेगवेगळ्यात, हे त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे या महाराष्ट्राला शक्तीच्या बळावर हरवता येऊ शकत नाही, या मराठ्यांना सामर्थ्याच्या बळावर हरवता येऊ शकत नाही, पैशाच्याही बळावर हरवता येऊ शकत नाही, एकाच सूत्राने हरवता येऊ शकतं. ते सूत्र आहे तोडा फोडा आणि राज्य करा. त्या एक नीती त्यानं वापरली आणि मराठ्यांच्या विरोधात त्यानं सकाळपासून मोहीम उघडली. आम्ही आमच्यात हा देशस्थ कायस्थ साळी माळी शिंपी सोनार लोहार चांबार महार मांग मराठा मुसलमान असे असंख्य भेद आम्ही आमच्यात निर्माण केले. आमच्याच हाताने आमच्याच पाठीत खंजीर खुपसते झालो, आमच्याच हाताने आमच्याच पायावर धोंडा पाडते झालो आणि मग मात्र आम्ही गुलाम झालो. संख्येनं एवढी मोठी आम्ही माणसं, कमरेला तलवार असलेले लखुजीराजे जाधव, हातात भाला असलेले बलदंड बाण्याचे शहाजीराजे, नाविलाजानं कधीतरी आदिलशहाची चाकरी करावी लागायची, कधी निजामशहाची चाकरी करावी लागायची, त्यांच्या सैन्यात त्यांची गुलामी स्वीकारावी लागायची. एवढा मोठा बलदंड मराठा सरदार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असून सुद्धा बाहेरून आलेली ही लोक दिवसा ढवळ्या या मातीतल्या बाया बापड्या बाटवायच्या, अगणित अत्याचार या मातीमध्ये व्हायचे. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना लखुजीराजे जाधवांच्या पोटी जन्माला आलेली जिजाऊ नावाची एक कन्या आपल्या डोळ्यात स्वप्न पाहायची, अंतःकरणात जिजाऊ मासाहेब स्वप्न जाणवायच्या की माझ्या मातीतल्या लोकांचं राज्य उभं राहिलं पाहिजे. या मातीतली जनता, या मातीतली रयत राहते कुठं, या लोकांच्या भीतीनं दऱ्याखोऱ्यांच्या डोंगरांच्या आडोशाला झाडाचा पाला खाऊन उद्याची आपली पिढी जगली पाहिजे अपेक्षेनं जीवन जगतीये. मासाहेबांच्या डोळ्यात स्वप्न आहे, भविष्याचं स्वप्न आहे, या मातीत आमच्या स्वतःचं रयतेचं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. शहाजी महाराजांनी सुद्धा सांगितलंय, अरे या महाराष्ट्राच्या मातीतला सह्याद्रीतला ताटकण्याचा एक एक मावळा जर उभा केला तरी इथं स्वराज्य उभं करणं काही मुश्किल नाहीये. आणि मग त्यावेळी एके दिवशी शहाजीराजांच्या पाठीशी सैन्य आहे, परकीयांचं सैन्य आहे. लखुजीराजे जाधव सुद्धा त्यावेळी त्यांच्या विरोधात आहेत, परकीयांचं सैन्य त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यावेळी शहाजीराजे जंगलातून प्रवास करतात. बघा लक्षपूर्वक ऐका, काय करारी बाणा असतो, काय बाणा असतो हे लक्षात येत आहे. शहाजीराजे जंगलातून प्रवास करतायत आणि जंगलातून प्रवास करत असताना घोड्यावरती बसलेत, पाठीशी सैन्य, घनदाट अरण्य आहे, असा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून समोरून त्यांना एक वाघ येताना दिसला. शहाजीराजांच्या अंगावर शहारे आले, शहाजीराजांच्या मनात वीज चमकली आणि बघता बघता तो वाघ असा जमिनीवर आडवा झाला, लोळायला लागला, विवळायला लागला. शहाजीराजांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी वाघाच्या भीतीनं एका झाडाच्या आडोशाला आपला घोडा असा दडवला. शेवटी वाघ असतो. काय झालंय वाघाला पाहिलं, त्याच्या पायात काटा रुतलाय, रक्त ओघळतंय. त्यांना वाटलं जावं की काय या वाघाला ओलांडून, पण वाघ तो शेवटी झाप मारू शकतो, कधी आपली हत्या करेल सांगता येत नाही. शेवटी वाघ असतो. शहाजीराजे पाठीशी एका झाडाच्या उभ्या आहेत आणि बघता बघता अचानक एक तरुणी त्या शहाजीराजांना त्या वाघाच्या दिशेनं येताना दिसली. शहाजीराजांच्या मनात प्रश्न पडला, ही तरुणी वाघाच्या दिशेनं काय येते. ती तरुणी वाघाच्या जवळ जवळ आली. शहाजीराजांना भीती वाटायला लागली, भीतीनं थरका बुडायला लागला. आता या तरुणीचं काहीच खरं नाही. पाहता पाहता ती तरुणी वाघाच्या जवळ बसली. पडलेल्या पायात काटा रुतलेल्या विवळत असलेल्या वाघाच्या अंगावरून पाठीवरून तिनं पायानं प्रेमानं असा हात फिरवला आणि त्या वाघाच्या पायातला काटा असा अलगद काढला. वाघ टणकन उभा राहिला. शहाजीराजांच्या मनात पुन्हा एकदा भीतीची लहर संचारली आणि त्या तरुणीनं पुन्हा उभा राहिलेल्या वाघाच्या पाठीवरून हात फिरवला. तो वाघ एकदाचा निघून गेला आणि शहाजीराजे त्या फक्त तेजस्वी तरुणीच्याकडे पाहतच राहिले. शहाजीराजांनी विचार केला, अरे ज्या तरुणीनं या रस्त्यावरती आडव्या पडलेल्या वाघाच्या पायातला काटा काढलाय, अरे त्या तरुणीच्या पोटाला जन्माला येणारं पोर या महाराष्ट्राच्या मातीत रुतलेल्या आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघलशाह नावाचे काटे काढल्याशिवाय राहणार नाही. त्या तरुणीशी शहाजी महाराजांनी विवाह करण्याचं ठरवलं आणि त्या तरुणीचं नाव होतं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ही ती तरुणी आहे, हे लक्षात घ्या. जिजाऊंनी हे बाळकडू दिलाय, हे करारी बाण्याचं सामर्थ्य जिजाऊंनी दिलाय. जिजाऊंशी शहाजी महाराजांचा विवाह झाला. सण सणावळ्यांचा तो इतिहास तुम्हाला मला आणि प्रत्येकाला माहित आहे. शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झालाय, पण त्या जन्माच्या नंतरच्या कथा फार महत्वाच्या आहेत. आज या मातीतल्या प्रत्येक माणसाला वाटतं आमची लेकरं घडली पाहिजेत, आमची लेकरं मोठी झाली पाहिजेत, पण आम्हाला कधीच वाटत नाही की आमच्या लेकराच्या हातात एखादं शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पुस्तक तुम्ही आणि मी दिलं पाहिजे. आज आमची लेकरं घडवत असताना सर्रासपणे एखाद्या गावात व्याख्यानाला गेलं आणि एखाद्याच्या घरी जर चहा प्यायला गेलं तर एखादी आई त्या लेकराला आणून मांडीवरती बसवते. ते लेकराला कुरवाळत बोलत असताना विचारलं जातं बाळ काय करतंय वगैरे. आई सांगते आमचं लेकरू फार हुशार आहे. विचारलं जातं तुमचं बाळ कसं काय हुशार आहे. त्याची आई त्या लेकराची सांगत असते आमच्या पोराला व्हॉट्सअप चालवता येतं या एवढ्या कमी वयात, याच्यामुळे आमचं लेकरू हुशार आहे. बाप अभिमानानं सांगतो आमचं पोरगं सगळा मोबाईल हँडल करताय. एवढाली लेकरं मोबाईल हँडल करतात म्हणून आई बापांना त्यांचा अभिमान वाटायला लागतो आणि ती हुशार वाटायला लागतात. अशा काळात तुम्ही आणि मी जगतोय.
एखाद्या तरी पित्यानं आपलं कर्तव्य समजून एखाद्या तरी लेकराला सांगितलंय का, बाळा तुला 1 लाख रुपयांचा मोबाईल हवाय ना, घेऊन दिला जाईल, काय हरकत नाही, पण त्यासाठी 100 रुपयांचं शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पुस्तक पहिल्यांदा वाच. अशी पूर्वीची अट कधी आपल्या लेकराला आपण कधीतरी घातली आहे का, याचाही विचार तुम्हाला आणि मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. माँसाहेब जिजाऊंनी संस्कार केले म्हणून शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य निर्माण करू शकले, हे लक्षात घ्या. पिता कुठे आहेत, शहाजीराजे कुठे आहेत? शहाजीराजांना बंगळूरची जबाबदारी आहे दूरची. एकटे आऊसाहेब जिजाऊ पुण्यात शिवाजीराजांना घेऊन राहत आहेत. 7, 8, 9 वर्षाचे शिवाजीराजे माँसाहेब जिजाऊ बंगळूरला शिवाजीराजांना घेऊन गेल्यात. संस्कार कसा करायचा असतो बघा. पित्याच्या शहाजीराजांच्या सानिध्यात काही दिवस राहत आहेत आणि माँसाहेब जिजाऊ त्या लहान शिवांना काय सांगतायत, शिवाराजे या बंगळूरच्या मातीत जिथे आपण उभे आहोत, या बंगळूरमध्ये एकेकाळी एक फार मोठं 247 वर्ष नांदलेलं साम्राज्य होतं. या बंगळूरच्या मातीत विजयनगरचं साम्राज्य होतं. इथं कुत्रा सुद्धा उपाशी मरत नसायचा. गुण्या गोविंदानं कसं नांदावं या राज्यात आल्यानंतर करायचं. सोन्याचा धूर निघावा तो काय असतो या विजयनगरच्या राज्यात आल्यानंतर वाटायचं. लोक इतकी समाधानानं राहायची, लोकांच्या चेहऱ्यावर हसू असायचं आणि त्या लहान शिवाजीराजांना वाटायचं अरे राज्य असावं कसं तर या विजयनगरच्या साम्राज्यासारखं. शिवराय स्वप्न रंगवायचं, अरे राज्य इतकं सुंदर असलं पाहिजे, कुत्रा सुद्धा उपाशी मरत नाही, काय राज्य आहे, काय राज्याचं वैभव आहे. आणि सकाळच्या वेळेला शिवाजीराजे उठले की माँसाहेब जिजाऊंनी त्यांना हाताला पकडायचं नाही, एका उंच टेकडीवरती घेऊन जायचं. उंच टेकडीवर शिवाजीराजांना लहान वयातल्या माँसाहेब जिजाऊंनी घेऊन जायचं आणि विचारायचं, शिवराजे या टेकडीवरून आता समोर तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं पाहू. तसे शिवाजीराजे म्हणायचे, माँसाहेब समोर तर आम्हाला कोल्या कुत्र्यांचं श्वापदांचं राज्य दिसतंय, विदीर्ण वाड्या वस्त्या दिसतायत, जळालेली घरं दिसतायत, भग्नावशेष सगळं दिसतंय. तशा माँसाहेब जिजाऊ शिवाजीराजांच्या डोळ्यात पाहायच्या आणि आपल्या लेकराला सांगायच्या की शिवराजे काल संध्याकाळी रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या वैभवाच्या कथा सांगत होते, सुंदरतेच्या गोष्टी सांगत होते, शिवराजे हेच ते एकेकाळचं विजयनगरचं साम्राज्य आहे. या मातीत आलेल्या या परकीयांनी यवनांनी ही अवस्था या मातीची विजयनगरच्या करून टाकली आहे, ही अवस्था या मातीची करून टाकली आहे. तसे शिवाजीराजांच्या डोळ्यात अश्रू यायचे, लहान लेकरू आहे पायाखाली बघायचंय आणि त्यानं माती उकरायचे, लेकराला ताडायच्या माँसाहेब जिजाऊ आणि शिवांच्या डोळ्यात पाहायचे. आणि त्यावेळी शिवाजीराजांना म्हणायच्या, शिवराजे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा हेच वैभव आहे, पण आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा आलेल्या परकीय आक्रमकांनी हीच अवस्था आमच्या महाराष्ट्राच्या मातीची करायची ठरवलंय. आता आमच्या मातीतल्या लोकांचंही काही खरं नाही, हेच वैभव आमचं गतवैभव आम्हाला पुन्हा कुणी प्राप्त करून देणार नाही. शिवराजे आता खंत आहे, कोण जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, कोण घेईल हातामध्ये तलवार, कोण लोकांना आवाज देईल, बोलवेल आमचं तुमचं राज्य उभा करायला आम्ही इथं खंबीर आहेत, कोण त्या लोकांना धीर देईल, कोण त्या यवनांचा बिमोड करेल. तसे शिवाजीराजांच्या हाताच्या मुठी वळायच्या, डोळ्यात रक्त संचरायचं, छातीतला श्वास फुलायचा आणि अभिमानानं ते 8-9 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सांगायचं की माँसाहेब मी ऐके, मी शिवराजे जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीत, हातात घेईल तलवार आणि स्वतःचं राज्य या महाराष्ट्राच्या मातीत उभा केल्याशिवाय राहणार नाही. हा संस्कार माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या वरती दिलाय. ही स्वप्न दाखवावी लागतात लेकरांना. हे स्वप्न माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना त्या वयात दाखवलंय. ही लालसा शिवरायांच्या अंतकरणात स्वराज्याच्या निर्मितीची अभिलाषा त्यावेळी शिवरायांच्या अंतकरणात जन्माला आली. त्यासाठी एक जिजाऊ या मातीत व्हावी लागतं. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वडीलधाऱ्यांनो या मातीत सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं आणि सांगणं मला वाटतं गरजेचं आहे. एखाद्या लेकराला एखादी आई ज्यावेळी सांगते, शिवाजीराजे येऊन घरात पलंगावरती पहुडलेत आणि त्यांच्या पलंगाखाली थोडीशी माती दिसावी. माँसाहेबांना कळावं शिवराजे रात्री कुठेतरी बाहेर गेले होते. माँसाहेबांनी विचारावं शिवा कुठे गेला होतात बाहेर. शिवाजीराजांनी सांगावं शेजारी मनोरंजनाचा कार्यक्रम होता तिथे गेलो होतो. माँसाहेबांना वाटावं मनोरंजनाचा काय कार्यक्रम असेल, नाच गाण्याचा तर कार्यक्रम नसेल ना. आणि माँसाहेबांनी लहान लेकराला त्यावेळी सांगावं, लक्षात ठेवा शिवराजे तुम्हाला बाया नाचवणारा राजा व्हायचं नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. आणि म्हणून या मातीतल्या आया बहिणींची इज्जत करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणून शिवरायांच्या चरित्राकडे तुम्हाला आणि मला पाहावं लागतं. अरे संस्कार द्यायचा काय असतो ते माँसाहेब जिजाऊंच्याकडून सगळ्यात पहिल्यांदा या शिवचरित्राच्या निमित्तानं समजून घ्या. 8-9 वर्षाचे शिवाजीराजे माँसाहेब जिजाऊ पुण्याच्या लाल महालाच्या मातीत शिवबांना वाढवतायत. लाल महालाच्या समोरच्या पटांगणामध्ये शिवाजीराजे घोड्यावरती बसतायत. 9व्या वर्षी 8व्या वर्षी वेगाने गरागरा दानपट्टा फिरवतायत, सपासप तलवार चालवतायत, घोडा पळवायचं शिकतायत. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत माँसाहेब जिजाऊंच्या. आणि अचानक घोडा पळवणारे शिवाजीराजे घोड्यावरून धापकन खाली कोसळले, दगडावर पडले, गुडघ्याला जखम झाली, रक्त उघडायला लागला. 8-9 वर्षाचं लेकरू बघा, कल्पना करा. समोर आई उभा आहे. कुठल्या लेकराला वाटणार नाही मी पडलोय, माझ्या गुडघ्याला जखम झाली, रक्त उघडायला लागलं, माझी आई माझ्या जवळ येईल, मला उचलून घेईल, विचारेल बाळा तुला लागलंय का, अंजारेल गुंजारेल. शिवाजीराजांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पडल्यानंतर माँसाहेबांनी आवाज दिला, माँसाहेब म्हणून आवाज दिला. माँसाहेब फक्त स्तब्धपणे पाहतच उभ्या राहिला. शिवराजे उठायचा प्रयत्न करायचे, वाटायचं आई माझी जवळ येईल. शिवाजीराजे माँसाहेब म्हणून आवाज द्यायचे, माँसाहेब काही जवळ येण्यात. माँसाहेबांच्या लक्षात आलं माझं बाळ उठणार नाही, त्याची भावनिक बाजू मी आई म्हणून इथे उभा आहे. माँसाहेब जिजाऊंनी तार 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 पावलं टाकली, स्वतःच्या महालात आई जिजाऊ जाऊन बसल्या.
शिवाजीराजांना राग आला असेल त्यावेळच्या वयामध्ये. शिवबाराजे कसे बसे उठायचा प्रयत्न करते झाले, उभे राहिलेले शिवबाराजे चालायला लागले. चालते शिवबाराजे धावायला लागले, धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले. जसे जिजाऊंच्या आसनासमोर गेले तशा जिजाऊंना आनंद झाला. जिजाऊ ताडकन उभ्या राहिल्या. शिवबाना उचलून कडेवर घेतलं, अंजारलं गोंजारलं, विचारलं बाळा तोंडात माती गेली, पडलाय, लागलंय, जखम झाले, दुखतंय का? 8-9 वर्षाच्या शिवबांना राग आला आणि मासाहेब जिजाऊंना शिवबाराजे म्हणतायत, अहो मासाहेब जिथं आम्ही पडलो वाटलं होतं तुम्ही आधाराला याल, जवळ घ्याल, उचलून घ्याल, कडेवरती घ्याल, उचलायला याल. मासाहेब तेव्हा तुम्ही आमच्या जवळ आला नाहीत, आता आम्ही स्वतःहून आलोत आणि आता आम्हाला विचारताय की शिवबाराजे लागले का, जखम झाली का? इथं जमलेल्या वडीलधाऱ्याने हे लक्षात घ्या, एक आई आपल्या लेकरावर त्यावेळी संस्कार करताना किती कठोर अंतःकरणात बांधवत होते ते आजचे माता पिता बांधवत आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे. मासाहेब जिजाऊ त्यावेळी शिवबाराजेंना त्या वयात सांगत होत्या की लक्षात ठेवा शिवबाराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधावा लागतो तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिलाय, हा विचार त्या वयामध्ये मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिलाय. आणि म्हणून बघा पुढच्या शिवरायांच्या चरित्रामध्ये अफजल खान आला त्यावेळी किती भयानक अवस्था या महाराष्ट्राची झाली असेल. पडले असतील शिवाजीराजे, मानसिक दृष्ट्या कोसळले असतील. सईबाई मासाहेब मृत्यूशय्येवरती आहेत, काय अवस्था झाली असेल शिवाजीराजांची. पण पडल्यानंतर सुद्धा उभं राहायचं असतं, हा संस्कार लहान वयातच मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या वरती केला. मिर्झा राजा जयसिंग आले, शिवाजी महाराजांनी जिंकलेली महत्वाची किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले. किती अपमान वाटला असेल राजांना, किती वाईट वाटलं असेल, पण पडून सुद्धा शिवाजीराजांनी स्वतः दिलेली सगळी किल्ले परत मिळवले. हे पडल्यानंतर उभं राहणं काय असतं हे मासाहेब जिजाऊंनी केलेल्या संस्काराच्या बळावरती त्या ठिकाणी लक्षात येत आहे. मासाहेब जिजाऊंनी शिवबाराजांना पुण्यात आल्यावर म्हटल्या का, शिवबाराजे आपल्याकडे घोडे गाडी बंगला चाकर नोकर सगळं आहे, कशाला हातात तलवार घ्यायची, कशाला स्वराज्याचा अट्टास करायचा. शिवबाराजे आनंदानं गुण्या गोविंदानं नांदा, सुखाची भाकरी खा. मासाहेबांनी सांगितलं शिवबाराजे घरात बसायचं नाही, जा शिवबाराजे दऱ्याखोऱ्यात जा, डोंगर दऱ्यात जा, 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या लेकरांच्या सोबत जा, त्यांच्या चुलीपर्यंत जा, त्यांच्या घरापर्यंत जा, किल्ले बनवा, मातीतले खेळ त्यांच्यासोबत खेळा. मासाहेबांनी सांगितलं त्यांची कांदा भाकरी खा, चटणी भाकरी खा. आणि मासाहेबांनी केलेल्या या संस्कारामुळे माझा राजा हा या मातीतल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नव्हता, तर सगळ्या जातीतल्या लोकांना एका ताटात घेऊन जेवणारा रेतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांची ख्याती आहे. ती मासाहेबांनी केलेल्या या संस्कारामुळे. हे तुम्हाला आणि मला आज समजून घेणं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. तरुण काय असतो, तारुण्याची व्याख्या काय आहे, तारुण्य काय असतं हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तुमच्या माझ्या लक्षात यायला लागतं. तारुण्य म्हणजे काय असतं, आपला समाज जर बुडत असेल, आपलं राष्ट्र जर बुडत असेल, त्या बुडत्या राष्ट्राला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं ना तो खरा तरुण असतो. ती तारुण्याची भूमिका शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. आज आमच्या लेकरं आकंठपणे मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये बुडालेली तुम्हाला मला पाहायला मिळते. ज्या तरुणाईनं शिवरायांचा आदर्श घेऊन प्रेरणेचा स्त्रोत म्हणत स्वतःच्या कर्तृत्वाच्या रेखा आखायच्या, आज ती तरुणाई पूर्णतः मोबाईलमध्ये डुंबल्याची तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सर्रासपणे या समाजामध्ये पाहायला मिळते. एखाद्या आईच्या प्रतीची संवेदनशीलता सुद्धा या मातीतल्या लेकरांच्या मनात आज राहत नाही. हे किती दुर्दैव आहे. मी नेहमी सांगत असतो, चुली शेजारी भाकरी भाजताना एखाद्या आईच्या हाताला चटका बसला तर बघा त्या आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं, पण शेजारी बसलेल्या लेकरांना आता काहीच वाटत नाही. समाजामध्ये बघा चित्र आहे, पण त्याच पोरानं फेसबुकला एखादा फोटो अपलोड करू द्या आणि त्या फोटोला कमी लाईक्स मिळू द्या, बरं त्याच्या अंगाचा पारा वाढायला लागतो, ते अस्वस्थ व्हायला लागतं. ही संवेदनशीलता नष्ट होते, ही भावनिक दर्या समाजामध्ये नष्ट होते. याची कारणं नेमकी काय आहेत, तर याची कारणं इथं जमलेले तुम्ही आम्ही वडीलधारी माणसं कधीतरी आम्हाला शोधता आली पाहिजेत. कधी आमच्या लेकराला जवळ घेतलं आणि त्याला विचारलंय बाळा तुझा आदर्श कोण आहे. पोराला 50,000चे मोबाईल फोन घेऊन देतो, त्याला कधी विचारलंय बाळा शिवाजी महाराज तुला माहित आहेत का, शिवाजी महाराजांचं 50 रुपयांचं पुस्तक कधी तू वाचलंयस का, तुझा आदर्श कोण आहे हे विचारायला आम्हाला लेकरांना वेळ नाहीये. आता साहेबांनी बोलताना छावा नावाच्या त्या चित्रपटाचा उल्लेख केला. आमच्या पोरांना छावा चित्रपट पाहायला वेळ नाही आहे, पण आमच्या लेकरांकडे पुष्पा नावाचा चित्रपट पाहायला कितीतरी वेळ आहे. या मातीतल्या पोरांना जर विचारलं ना बाळा तुझा आदर्श कोण आहे, त्या काळात जर एखादा चित्रपट आला तर तेवढे 2 महिने तो चित्रपट त्यांच्या डोक्यावर अधिराज्य गाजवत असतो, गारुड घालत असतो. त्या चित्रपटातला नायक त्यांचा हिरो असतो. आज पोरांचे आदर्श कोण आहेत. एखादा काल्पनिक पुष्पा नावाचा चित्रपट आला की त्या पुष्पामधला झुकेगा नाही सालावाला पुष्पाराज आमच्या पिढीला सर्रासपणे आदर्श वाटायला लागतो. कधी आमच्या लेकरांना आम्ही सांगणार आहेत, कधी आमच्या पिढीला आम्ही सांगणार आहेत, अरे बाळा एखाद्या काल्पनिक चित्रपटामधला तो काल्पनिक आहे, तो काल्पनिक झुकेगा नाही साला असं म्हणणारा पुष्पाराज तुझा आदर्श असण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतून घोड्यावर बसून दिल्लीश्वर बादशाह औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन स्वाभिमानाला ठेच पोहोचले म्हणून त्या औरंगजेबाच्या दरबारावर लाथ मारत भगव्याला सलाम करत कुणासमोर न झुकत महाराष्ट्राच्या मातीत परत येणारा माझा हा राजा तुमचा आदर्श असला पाहिजे हे आमच्या लेकरांना आम्ही कधी सांगणार आहेत. उभ्या जिंदगीत कधी न झुकणारा हा शिवाजी राजा तुझा आदर्श असला पाहिजे आमच्या लेकरांना कधी सांगणार आहेत. अरे मरण समोर आलंय, अंगावरची कातडी सोडली गेली, डोळे काढलेत, गुडघे कापलेत, हात कापलेत, जीभ सुद्धा कापली आहे,
त्या जिभेनं माफी न मागणारा, डोळेनं झुकवणारा, गुडघेनं टेकवणारा तो संभाजी राजा आमच्या पिढीचा आदर्श असला पाहिजे, आमच्या लेकरांना सांगावं लागेल. ही परंपरा या तरुण पिढीच्या खांद्यावरती देण्यासाठी आम्हाला आमच्या पिढीला सज्ज करावं लागेल. तेव्हा उद्याचा समाज एका चांगल्या मार्गाने जाईल हे लक्षात घ्या. आमच्या लेकरांना आवर्जून सांगा, या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळी वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आहेत, तुमचं लेकरू म्हणून या शिवचरित्रावरती बोलण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित आहे. तुमच्या लेकरांना इथून गेल्यानंतर आवर्जून सांगा, बाळा फेसबुकवरचे तुझे ते लाईक्स वाढवण्यापेक्षा आज शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून स्वतःची लायकी वाढवण्यावर सगळ्यात पहिल्यांदा भर दे. आमच्या लेकरांना कधीतरी सांगा. आज पोरं दिवसभर व्हॉट्सअपचा खेळ करतायत, स्टेटसचा खेळ करतायत. आमच्या लेकरांना सांगा, बाळा केवळ स्टेटसचा व्हॉट्सअपचा खेळ करण्यापेक्षा आई आणि बापाची मान अशी अभिमानाने उंच होईल असं स्वतःचं स्टेटस सगळ्यात पहिल्यांदा समाजात तुला निर्माण करणं गरजेचं हे आमच्या लेकरांना आज आम्हाला सांगावं लागेल. ते सांगण्यासाठी हे शिवचरित्र आहे. आज मी पाहतो समाजामध्ये पुण्यात एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. काय अवस्था आहे या महाराष्ट्राच्या मातीत. शिवाजीराजे जन्माला आले, शिवरायांच्या मातीतली लेकरं किती स्वाभिमानी असायला पाहिजेत, शिवाजी महाराजांच्या मातीतली पोरं किती तरणीत ताटीत पोलादी बाण्याची असली पाहिजेत, किती कणखर असली पाहिजेत. एक इवलसं संकट आलं तर हातात विषाचा प्याला, गळ्याला गळफास लावणारी पिढी शिवाजी महाराजांच्या मातीत कशी जन्माला येते याचा विचार आज तुम्हाला आणि मला करावा लागेल. अरे ज्या मातीत शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंसारखी मरणाला मिठी मारणारी मावळे या महाराष्ट्राच्या मातीत तयार झाले, त्या महाराष्ट्राच्या मातीतली पोरं आकंठपणे मोबाईल मध्ये बुडाल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. पुण्यातल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात मी गेलो होतो तळेकर साहेब. त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सर्रासपणे दारू, गुटखा, मटका, वेगवेगळी व्यसन असलेली लोक तिथं कोंडली आहेत. पण एक कंपार्टमेंट तिथं आहे, 18, 20, 25, 30 वर्षाची पोरं तिथं कोंडली आहेत. विचारलं यांना कुठलं व्यसन आहे? मोबाईलचं व्यसन आहे म्हणून ती पोरं तिथं कोंडली. हे चित्र जर आज समाजाचं होत असेल या महाराष्ट्राच्या मातीचं, तर काय शिवाजी महाराज आम्हाला कळालेत. केवळ शिवजयंती गाड्यांना भगवे झेंडे लावून शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून शिवाजी महाराज कळत नसतात. शिवाजी महाराजांसारखा गंध लावला म्हणजे शिवाजी महाराज कपाळात जात नसतात. शिवाजी महाराजांसारखी बाळी कानात घातली म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार कानात रुतत नसतात. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि मला कळणं, आज समाजातल्या या लेकरांना तुम्हाला आणि मला आजच्या तरुण पिढीला सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळी विठ्ठल प्रतिष्ठान सारख्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा मातीमध्ये आदरणीय अभिजित आबांसारखी माणसं राजकीय पटलावरती असताना सुद्धा अशा विचारांच्या जयंत्या 6 वर्षापासून अविरतपणे करत राहतील, त्यावेळी मला खात्री वाटते या पंढरपूरच्या मातीतलं एखादं लेकरू शिकून सवरून अमेरिका लंडनला जरी गेलं, पोरं अमेरिका लंडनला जातात, मोठी होतात, पण परत येताना त्यांच्या हातात दारूची बॉटल असते. या मातीत जर अशा आबांनी आयोजित केलेले विचारांचे सोहळे जर पार पडत राहिले, या मातीत शिकून सवरून अमेरिका लंडनला गेलेले पोरग परत येताना हातात दारूची बॉटल घेऊन परत येणार नाही. खांद्यावर या मातीचा तिरंगा ध्वज आणि गळ्यात ऑलिम्पिकच्या मेडलचं पदक त्याच्या असेल ते घेऊन ते परत येईल. त्यासाठी हे विचार देणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे विचारांचं बीजारोपण हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. शिवचरित्र समजून घेत असताना शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? मुरार जगदेव पंडितांना आपल्याला माहित आहे, गाढवाचा नांगर फिरून ही माती तसनस केलेली आहे. या मातीत शिवाजी महाराजांच्या करवी नांगर फिरवला, पुन्हा एकदा लोकांना आवाज दिला, लोकांना सांगितलं गेलं या तुमच्यासाठी आम्ही इथं आहेत, तुमच्या संरक्षणासाठी आहेत. लोक कुठं आहेत? उद्याची पिढी जगावी, लेकरं जगावी यासाठी दऱ्याखोऱ्यात, डोंगर दऱ्यात, झाडाच्या पाला खाऊन, झाडाच्या आडोशाला गुहेत लोक जीवन जगतायत. आमची माती असून सुद्धा आमच्या मातीतल्या लोकांना आपल्या बाया बापड्यांवरती होणारे अत्याचार दिवसाढवळ्या पाहावे लागतायत. मासाहेब जिजाऊंनी आणि शिवाजीराजांनी आवाज दिला, तुमच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी आम्ही इथे उभा आहेत. लोक यायला तयार नाहीत. शिवराजांनी, महासाहेबांनी, जिजाऊंनी 82 तसूची जमीन मोजण्याची काठी विकसित केली. जमीन मोजण्याचं यंत्र जे आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी विकसित केलं. लोकांना सांगितलं तुम्हाला कसण्यासाठी जमिनी दिल्या जातील. ज्यांना जमिनी दिल्या त्यांना बैलजोड्या लागत असतील तर ऐन जिन्नस कर्ज पद्धतीच्या माध्यमातून बैलजोड्या दिल्या जातील. आम्ही म्हणतो आमच्या सरकारने सहकारी बँकेची उभारणी केली. सहकारी तत्वावर पहिल्यांदा बँक जर कुणी काढली असेल तर मासाहेब जिजाऊंनी त्या काळात काढली. लोकांना पैसे वाटले, लोकांना धनधान्य दिलं, लोकांना मासाहेब जिजाऊंनी बैलजोड्या दिल्या, शेती नांगरण्यासाठी नांगर दिला. शेतकरी उभा राहिला, एक शेतकऱ्याचं पाहून दुसरा शेतकरी येत राहिला, धनधान्य उगवलं, पीक मिळवलं. अरे लोकांना वाटलं या राजानं आमची एवढी काळजी घेतली आहे, शेताच्या बांधावरून जर या राजाचं सैन्य निघालं तर राजा त्याला तंबी देतोय. अरे खबरदार, शेताच्या बांधावरून जात असाल आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील. अरे एवढी काळजी घेणारा माणूस या व्यवस्थेत आज जिवंत आहे का? माझा राजा त्यावेळी शेतकऱ्यांची एवढी काळजी घेतोय. एक सावळ्या तांडेल नावाचं पोरग ज्यानं शिवाजीराजांना पाहिलं नाही, ते सावळ्या तांडेल नावाचं एखादं पोरग अरे शिवाजी महाराजांनी दिलेल्या या विश्वासाच्या बळावर शेताच्या बांधावर उभं राहत आहे आणि साक्षात शिवाजीराजा समोरून येतोय. शिवाजीराजांच्या घोड्याचा लगाम पकडताय, शिवाजीराजांना म्हणताय खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. कुठून आला शेतकऱ्याच्या लेकरात हा विश्वास? कुठून आला हा सुरक्षेचा भाव? माझ्या शिवाजीराजांनी ती सुरक्षा त्या मातीतल्या शेतकऱ्यांना त्यावेळी प्रदान केली. शेतकऱ्यांनी शेती पिकवली,
धनधान्य मिळवलं, लेकरं सुखात जगायला लागली. अरे शेतकऱ्यांना वाटलं अरे आमचं जीवन कसं होतं, काय झालंय, या राजाला आमची जिंदगी बदलवली आहे, अरे हा राजा आमच्यासाठी ईश्वर आहे. शेतकऱ्याने हातात अशा धान्याच्या मुठी भरवल्या, धान्याची ओंजळ भरवली आणि शिवाजी महाराजांच्या दिशेनं शेतकऱ्यांचा जथ्था निघाला. शिवाजी राजांच्या लक्षात येईना एवढे शेतकरी हातात धान्याची ओंजळ घेऊन माझ्याकडे काय येत आहेत. शिवाजीराजे उभे आहेत, एक आजोबा शिवांच्या दिशेनं आलेत आणि शिवाजीराजे त्या आजोबांना म्हणतायत की बाबा धान्याच्या राशी अशा हातामध्ये धनधान्य घेऊन, धान्याची ओंजळ घेऊन तुम्ही कशासाठी माझ्याकडे येताय. आमच्याकडे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्याची ओंजळ हातामध्ये घेऊन कशासाठी आलायत. बघा लक्षपूर्वक ऐका, शिवाजी महाराजांनी या मातीतल्या लोकांसाठी नेमकं काय केलंय. हातात धान्याच्या ओंजळ घेऊन लोक आली आहेत आणि शिवाजीराजे म्हणताय ह्या हातात धान्याची ओंजळ घेऊन तुम्ही आमच्याकडे का आलायत. त्यावेळी एक आजोबा आणि त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे नेते असतील कदाचित त्यावेळेचे, ते असं म्हणतात राजे अहो या महाराष्ट्राच्या मातीत आमची माती असून सुद्धा आमचं जगणं मुश्किल झालं होतं. राजे तुम्ही आम्हाला जगणं चितारलं, आम्हाला सुरक्षा प्रदान केली, आम्ही धान्य पिकवलं, आमची पद्धत आहे, आम्हाला वाटायचं आमचं जीवन साकारणारा, आम्हाला आधार देणारा एखादा देव या मातीमध्ये अवतरला पाहिजे. तुम्ही साक्षात आमच्यासाठी देव बनून अवतरलात. राजे आमची पद्धत आहे, आमची संस्कृती सांगते की पिकलेल्या धान्याची पहिली ओंजळ ही ईश्वराच्या चरणी अर्पण करायची असते. राजे तुमच्या चरणी आमच्या धान्याची ही पहिली ओंजळ अर्पण करायला आम्ही इथं आलो आहे. बघा काय विश्वास आहे, बघा काय लोकांचं प्रेम माझ्या राजानं कमवलंय. हे प्रेम शिवाजी राजांनी कमावलंय. या प्रेमाच्या बळावरती एक 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 माणूस शिवाजी महाराजांच्यासाठी मरायला सुद्धा मग त्याच्यामुळे तयार झाला होता. शिवाजी महाराजांनी काय जतन केलंय या मातीत, शिवाजी महाराजांनी माणुसकी जतन केली हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला शिका. एखाद्या गावात वाघ शिरावा, राजा काय असतो, राजाची जबाबदारी काय असते, एखाद्या पदावरती बसल्यानंतर घरदार विसरून लोकांचं संरक्षण करण्याचं कर्तृत्व एखाद्या माणसाचं काय असतं हे शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवताय. बघा एखादा गाव आहे दऱ्या खोऱ्यात डोंगर दऱ्याच्या आडोशातलं, त्या गावात एखादा वाघ शिरावा, वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागावी, वाघानं गावातील लोकांची रक्त प्यायला सुरुवात करावं, गाई गुरांना दिवसाढवळ्या उडून न्यायला सुरुवात करावं, गावात घबराट पसरावी, एक म्हातारे आजोबा स्वतःचे एक जगण्याचं साधन असलेली गाय घेऊन गावाच्या बाहेर एका रस्त्यावरती विवळत बसलेले असावेत, शिवाजीराजे सैन्यासह चाललेले असावेत. शिवाजीराजांनी पाहावं अरे बाबा इथं का रडतायत. शिवाजीराजांनी विचारावं बाबा तुम्हाला काय झालंय. आणि त्यावेळी त्या बाबाने सांगावं अरे राजा तुझ्या राज्यात जगणं मुश्किल झालंय, एक वाघ आमच्या गावात शिरलाय, माणसांना खातोय, गाई गुरांना खातोय, मशींना उडून नेतोय, आमचं जगणं मुश्किल झालंय, जगावे की कसं हा प्रश्न आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, माझ्या जगण्याचं साधन असलेली एकमेव गाय माझ्याकडे राजा, अरे ही गाय जर त्या वाघानं खाल्ली तर मी कुणाकडे बघून जीवन जगायचं, मी निघालो हे गाव सोडून. शिवबा म्हणाले बाबा हा राजा तुम्हाला विश्वास देतो, एक दिवस गावात परत जा, दुसऱ्या दिवशी तुमच्या समस्येचं निराकरण केलं जाईल, दुसऱ्या दिवशी तुमच्या समस्येचं निराकरण केलं जाईल. मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवबाराजे गावात गेले. गावाचं सगळं जंगल गावाला माहित नसताना राजाने धुंडाळलं. अरे राजा गावात आलाय, वाघाला शोधतोय. अरे शिवबाराजे घोड्यावर बसले, जंगलातून असा वाघ जाळीतून बाहेर आला, शिवांवरती झाप घेतली. शिवाजीराजांनी कमरेचा भाला काढला, वाघाच्या पोटात खुपसला, वाघ असा उचलला गेला, खांद्यावरती आणला, मारला तो वाघ ज्या वाघानं गावाला नाडलाय, खांद्यावर आणलाय शिवाजी महाराजांनी वाघ. आणि गावाचा असं चौक आहे मुख्य चौक, त्या मुख्य चौकात आणून असा दानकन आदळला, मातीची धुळाशी उडाली, सगळे लोक वाघ मारला, वाघ मारला, राजानं वाघ मारला, आपला गाव सुखी झाला, समाधानी झाला, ज्या वाघाची भीती होती तो वाघ मारला, असं म्हणत सगळा गाव त्या वाघाभूती त्या वाघाला पाहायला जमला. तसा शिवाजी राजा त्या वाघाच्या समोर आहे आणि कालचेच ते म्हातारे आजोबा ज्या शिवाजी राजांना सांगत होते ते वृद्ध आजोबा गाव सोडून निघायला तयार झाले होते, ते त्या गर्दीतून वाट करत असे समोर आले. त्या वाघाकडे एकदा पाहिलं, मेलेल्या वाघानं किती त्रास दिला होता हे त्यांच्या जीवाला माहित आहे. त्या वाघाकडे त्या आजोबांनी पाहिलं, एकदा शिवाजीराजांकडे पाहिलं आणि त्या मेलेल्या वाघाच्या अंगावरती आजोबा थुंकले आणि त्या वाघाकडे पाहून त्याला म्हणाले अरे तुला वाटलं काय, तू एकटाच शेर आहे, शेराला 1.25 शेर कधीतरी मातीत जन्माला येत असतो. हा शिवाजी महाराज नावाचा 1.25 शेर या मातीतल्या अशा असंख्य ज्या यवनी अवलादींचा बिमोड करण्यासाठी या मातीत अवतरले होते, लोकांसाठी, लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी माझा राजा जायचा. असं म्हणतात शिवाजीराजांच्या प्रती की सलगी देणे कैसे असावे, हे शिवाजी महाराजांच्याकडून शिकण्यासारखा एक महत्वाचा गुण आहे. लोकांवरती प्रेम किती करायचं असतं, लोकांची आस्था काय जपायची असते, हे शिवाजी महाराजांचं चरित्र आजच्या बहुतांश लोकांना व्यवस्थेतल्या शिकण्यासारखं आहे. कोंडवा आहे, कोंडवा, पुण्यातला कोंडवा आपल्याला माहित आहे. कोंडवा भागात जंगल आहे, लोक शिवरायांच्या काळात राहायची आणि त्या काळात दुष्काळ आहे, पाणीच प्यायला नाहीये लोकांना. शिवांच्या कानावर बातमी आली कोंडव्याच्या भागात एखादं धरण झालं पाहिजे. शिवाजीराजांनी त्यावेळेचे आपले इंजिनियर सोबत घेतले, गेले कोंडव्याच्या मातीत धरणाची जागा शोधायला लागले. शिवाजी महाराजांना दिसलं एक पोरगं तरण ताठ गाई गुरं राखतंय, म्हशी सांभाळतंय, मसर वळवत आहे आणि ते पोरगं कटाक्ष शिवाजीराजांकडे पाहतंय. त्याचे डोळे असे मोठे झालेत, मनात शिवाजीराजांची मूर्ती भरून घेत आहे. त्याला वाटतंय अरे हा राजा आमच्या गावात आलाय,
शिवबांची नजर लक्ष त्याच्याकडे आहे आणि शिवाजीराजांनी पाहिलं कुठली जागा धरण बांधायला योग्य आहे आणि त्यावेळी इंजिनियरनं सांगितलं ही जागा सर्वोत्तम आहे पण एक अडचण आहे. म्हणाले काय अडचण आहे? म्हटले तिथं जे काळं फत्तर ती धोंड दिसते ना ती धोंड इथं धरण बांधण्याच्या कामातली सगळ्यात मोठी अडचण आहे. ती धोंड फोडली तर इथं धरण होऊ शकतं. शिवाजीराजे म्हणाले फुटली ती धोंड. त्या पोराला बोलवण्याजवळ गाईगुरं बोलवणाऱ्या शिवबांचं लक्ष बघा त्या पोराला जवळ बोलवलं त्याच्या पाठीवर प्रेमाने हात टाकला. ते पोरग शिवाजी महाराजांनी त्याच्या पाठीवर हात टाकला. त्याला त्याच दिवशी वाटलं मी स्वर्गात गेलो, आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई मी कमावली आहे, सर्वस्व मिळालंय, संपत्ती मी मिळवली आहे. अरे साक्षात माझ्या राजानं माझ्या पाठीवर हात टाकलाय. आणि पोराला विचारलं बाळा तुझं नाव काय? ते पोरग म्हणतंय राजा मी यजबा कामते. शिवबा म्हणाले यजबा तुझं नाव यजबा? प्रेमानं त्याला बोलतायत शिवाजीराजे. यजबा 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 हे नाव शिवबांच्या मुखात पाहून त्या पोराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. शिवाजीराजे म्हणतात यजबा तुझ्या गावात पाणी पाणी नाही तुझ्या गावात लोकांना प्यायला, धरण बांधायचंय? तो म्हणतोय हो राजा धरण बांधायचं, मी धरण बांधायला इथं आलोय पण धरण बांधण्याच्या कामात एक मोठा अडथळा आहे. ती धोंड आहे, ती धोंड दिसते. यजबाचं लक्ष फक्त शिवाजी महाराजांच्या मुखाकडे आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यात आहे. शिवबा म्हणतात यजबा बाळा ती धोंड दिसते? यजबा शिवबांकडे पाहतो आणि म्हणतो हो राजा ती धोंड दिसते. यजबा धोंडीकडे सुद्धा पाहत नाही. शिवबा म्हणतात बाळा पुढे 16 दिवसांची मुदत देतो, या राज्याचं या स्वराज्याचं एक लेकरू म्हणून तुझी जबाबदारी आहे, गुरं राखता राखता ती धोंड फोडशील. यजबा त्या धोंडीकडे पाहत सुद्धा नाही, त्या काळ्या फत्तराकडे पाहत सुद्धा नाही. शिवाजीराजांना म्हणतो हो राजे मी ती धोंड फोडेल. शिवबा त्या यजबावरती विश्वास दाखवतात. बघा नजर काय असते, बुद्धिमत्ता काय असते, चाणाक्षपण काय असतं. यजबावरती विश्वास आहे शिवाजीराजांचा. 16 दिवस शिवराजे निघून गेले, 16व्या दिवशी परत आले. शिवाजी महाराजांचे इंजिनियर पाहतच राहिले, बघतच राहिले. त्यांना वाटलं राजांनी या एवढ्याशा लेकरावर कस काय विश्वास दर्शवला तरण्याच्या ठपोरावरती. 16व्या दिवशी राजे परत आले. ते काळं फत्तर तिथं दिसलंच नाही. तो यजबा राजांच्या फक्त प्रेमाच्या शब्दामुळे 16 दिवस त्या काळ्या फत्तराशी दिवस आणि रात्र न पाहता झुंजत होता. त्यानं ती सगळी धोंड तिथली फोडून काढली. शिवाजीराजे कमरेला एक थैली घेऊन आले. यजबाला कळलं माझा राजा मला काहीतरी सोन्याची नाणी देणार आहे. यजबाला राजाने पाहिलं तसं यजबा पुढे पळायला लागला. माझा राजा यजबाच्या मागे पळतोय, यजबा पुढे माझा राजा मागे. अखेर यजबाला पकडलं, सोन्याची नाणी त्याच्या हातात द्यायला राजे निघाले. यजबा त्या दिवशी म्हणतो राजे तुम्ही तोंड भरून माझ्या मुखातून यजबा हे नाव प्रेमानं काढलं राजे. या इतकी मोठी संपत्ती कुठलीच असू शकत नाही. तुम्ही सोन्याची नाणी मला देऊ करताय राजे, या नाण्यांचं मी काय करू? माझा राजा माझ्या राजाच्या मुखातून निघालेले शब्द आणि राजाच्या पायाची धुळी माझ्यासाठी या स्वराज्यासाठी संपत्ती आहे. असं मानणारी माणसं या मातीत का निर्माण झाली? कारण तेवढं प्रेम त्या लोकांवर शिवाजी महाराजांनी केलं. माणुसकी या मातीत व्यवस्थेत जतन करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आजच्या काळात माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, ही जनमनाची आपुलकीची माणुसकीची भावना माझ्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून समजून आल्याशिवाय लक्षात येत नाही. हे आजच्या व्यवस्थेतल्या बहुतांश महत्वाच्या लोकांना कळण्यासारखं हे शिवचरित्र हे लक्षात घ्या. ते शिवचरित्र फक्त अफजल खान कसा फाडला, शिवरायांचा जन्म कोणत्या तारखेला झाला, हा सण सणावळ्यांचा इतिहास आता पुढे झाला आपल्याला माहित आहे. पण या व्यवस्थेतल्या तुमच्या माझ्यासारख्या आणि व्यवस्थेतल्या महत्वाच्या लोकांनी शिवचरित्रातून हे काही गुण आहेत ते गुण घेण्यासाठी, ते समजण्यासाठी शिवजयंतीचा उपयोग करणं गरजेचं आहे. अरे ज्या मातीमध्ये या जगाच्या इतिहासात जर आपण पाहिलं असेल तर लोकांना त्या ठिकाणी अंमल गाजून लढायला तयार केलं जायचं, पण या स्वराज्यामध्ये लोक स्वतःहून मला मरायचंय म्हणून प्राणाची आहुती द्यायला या महाराष्ट्राच्या मातीत का तयार झाली होती? कारण जगात अनेक राजे झाले, त्यांनी माणसांना गुलाम बनवलं आणि त्यांच्यावर राज्य केलं. एकटा राजा आहे ज्या राजानं गुलामांना माणूस बनवलं आणि त्यांच्यावर राज्य न करता त्यांना स्वातंत्र्याची, अभिव्यक्तीची स्वातंत्र्य आणि मुक्तीचा श्वास माझ्या शिवाजीराजांनी त्या लोकांना घ्यायला शिकवला. म्हणून माणसं या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. अरे कोण कुठले बाजी प्रभू देशपांडे का गेले विशाळगडावर माझा राजा पोहोचावा? मस्तक धडा वेगळं झाले तरी सुद्धा बाजी प्रभू का लढते झाले? मरताना बाजी प्रभू काय म्हणाले होते माहित आहे? मरताना बाजी प्रभू म्हणाले मी मरतोय कारण मला माहित आहे मी गेल्यानंतर सुद्धा माझा राजा माझ्या कुटुंबाला कधी अंतर देणार नाही. अरे मावळे गेले इथपर्यंतच आपल्याला शिकवलं जातं, पण माझ्या राजानं गेलेल्या सैनिकाच्या प्रत्येक घरातल्या बायकोला त्याच्या शिवाजी महाराजांनी पगार त्यावेळी सुरू केलेली पेन्शनची योजना आहे ती शिवाजी महाराजांनी त्या काळात आणलेली. ही दूरदृष्टी आहे, हे व्यवस्थापन आहे, हे नियोजन माझ्या शिवाजीराजांचं आहे. म्हणून एक माणसं या महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या मातीसाठी मरायला तयार झाली होती. कनेरगडाला तिकडे सालेर मुलेरच्या जवळ युद्ध झालं, लढाई झाली आपल्याला माहित आहे. रामजी पांगेरा नावाचा तरणा ताठा पोरगा त्या स्वराज्याच्या लढाईत मारला गेला आणि शिवाजीराजांना वाटलं अरे रामजी एवढा तरणा ताठा मारला गेलाय, त्याच्या घरात लोक असतील, वडील असतील, वृद्ध आजोबा त्याचे वडील आहेत, त्यांना भेटायला जावं.
त्यांचं सांत्वन करावं. राजे त्यांच्या दारात गेले आणि साक्षात पाहतायत तर काय, रामजी तर मारला गेलाय, पण रामजी सारखं दिसणार हे कोण आहे? अरे रामजी इथं काय करतोय? त्या वडिलांच्या सोबत काय करतोय? शेतामध्ये काम करतोय. रामजी इथं कसं काय आला? शुभाराजे त्या बाबांना विचारतात, बाबा रामजी इथं? रामजी तर त्या युद्धात मारला गेलाय, हा रामजी कसं काय दिसतोय? शिवाजीराजांना बाबा हसतात आणि म्हणतात, राजा हा रामजी नव्ह, हा रामजीचा जुळा भाऊ आहे. आणि शिवाजी राजांना साक्षात रामजीचं स्मरण होतं. रामजी समोर दिसतो, राजाच्या डोळ्यात एका सैनिकासाठी पाणी येतं आणि शिवाजी राजे त्या रामजीच्या वडिलांना म्हणतात, बाबा तुमचा तरणा ताटा रामजी या स्वराज्यासाठी खर्ची पडलाय. बाबा हा राजा तुमच्या दारात उभा आहे. बाबा वाटेल ते मागा, वाटेल ते द्यायला हा राजा तुमच्या दारात उभा आहे. रामजी बाचे वडील ते बाबा हसतात राजांवरती आणि राजाला म्हणतात, अरे राजे, शिवाराजे तुम्ही येडे की खुळे? या महाराष्ट्राच्या मातीनं मातीकडून मागणाऱ्या औलादी कधी जन्माला घातल्याच नाहीत. वेळ पडली तर राजे या मातीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीनं जन्माला घातलीत. राजे जर द्यायचंच असेल तर ज्या पोरामध्ये दुसऱ्या तुम्हाला माझा रामजी दिसला त्याला रामजी समजून सोबत घेऊन जा, स्वराज्याच्या कामी त्याला येऊ द्या, तेव्हा मला सुखाची खरी झोप लागेल. हे मागणं मागणाऱ्या औलादी आणि मागणं मागणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली होती, हे समजून घ्या. हे मानणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली होती आणि म्हणून एक 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 माणूस या स्वराज्यासाठी खर्ची पडत होता. हिरो जिंदलकरांची कथा आपल्याला माहित आहे. एखाद्यावर रायगड बांधायची जबाबदारी सोडावी. आज आम्ही पाहतो गुत्तेदारांची काय अवस्था आहे. एखादं बांधकाम करायचं असेल तर त्यात काय परिस्थिती आहे. एखादा रायगड नावाचा किल्ला हिरो जिंदलकरांना बांधायला द्यावा. शुभा मोहिमेवरती गेलेत, राजांनी त्या हिरो जिंदलकरांना किल्ला बांधायला दिलाय. अरे त्या हिरो जिंदलकरांनी स्वतःचं सगळं कर्ज गहाण ठेवलंय, कर्ज काढलंय, सगळी संपत्ती गहाण ठेवली आणि हिरो जिंदलकरांनी रायगड नावाचा किल्ला बांधलाय. राज्याभिषेकात शिवरायांनी विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुम्हाला? एवढा मोठा किल्ला तुम्ही बांधलाय. हिरो जिंदलकर म्हणतायत, राजे फक्त माझं नाव तुम्ही रायरेश्वराच्या पायरीवरती लिहा, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावरती याल राजे तुम्ही रायरेश्वराच्या दर्शनाला जाल. रायरेश्वराला जाताना तुमच्या पायांचा स्पर्श त्या पायरीला होईल आणि त्या पायरीवर माझं नाव लिहिलेलं असेल, सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदलकर. या महाराष्ट्राच्या मातीत आणि देशाच्या आणि जगाच्या पातीत तीनच पायऱ्या सगळ्यात मौलिक आहेत बघा. तीन पायऱ्यांना मूल्य आहे जगाच्या इतिहासात आणि जगाच्या पाठीवरती लक्षपूर्वक ऐका. तीन पायऱ्या सगळ्यात महत्वाच्या, त्यातल्या दोन पायऱ्या या जगात तीनच पायऱ्या बरं का ज्यांचं दर्शन घेतलं जातं आणि मौल्यवान पायऱ्यात. त्यातल्या दोन पायऱ्या कुठल्या असतील तर दोन पायऱ्या या पंढरपुरात आहेत. माझ्या संत चोखामेळ्याची एक पायरी, नामदेवांची एक पायरी, या दोन भक्तीच्या पायऱ्या आहेत आणि निष्ठेची पायरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या रायगडावरती आमच्या हिरो जिंदलकरांची निष्ठेची पायरी तुम्हाला आणि मला रायगडावरती पाहायला मिळते. हे देणारी माणसं या मातीसाठी होते. कुठून मिळाले असतील ओळे मावळे? शिवाजी महाराजांनी काय इंटरव्ह्यू घेतले का? स्वराज्यासाठी खर्ची पडायला या, लढायला या, परीक्षा घेतल्या का? त्यांना म्हटले का तुम्हाला एवढी एवढी पगार दिली जाईल आणि मग त्या आमिषानं लोक आली? काय दिलं शिवाजी महाराजांनी? कसे मिळाले हे माणसं? तानाजी मालुसरेचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. कसे मिळाले तानाजी मालुसरे या स्वराज्याला? 22 वर्षाचं पोरग आहे तानाजी मालुसरे बघा. 22 वर्ष वय आहे, 22 वर्ष. आणि स्वराज्यामध्ये रानगवा नावाच्या प्राण्याचं थैमान आहे. मासाहेब जिजाऊंनी फरमान काढलाय, जो कोणी रानगव्याची शेपटी कापेल आणि मला घेऊन येईल द्यायला त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. 22 वर्षाच्या या एका पोरानं 80 किलोचा रानगवा मारलाय. 80 किलोचा रानगवा रात्रीच्या 2 वाजता खांद्यावरती घेतलाय. एवढा मोठा किल्ला रानगवा खांद्यावर घेऊन तो चढत गेलाय आणि चढत वर गेलाय आणि तिथल्या पहारेकऱ्यांसोबत हुज्जत घालायला लागलाय. रात्रीचे 2 वाजले, त्याला भान नाही. तो म्हणतोय मला मासाहेब जिजाऊंना भेटायचंय, मासाहेब जिजाऊंना मला भेटायचंय. मासाहेब जिजाऊंनी आवाज ऐकला, पोरगा बाहेर कुणीतरी वाद घालताय. मासाहेब जिजाऊंनी आवाज ऐकला आणि मासाहेब जिजाऊ बाहेर आल्या. खांद्यावर रानगवा घेतलेलं पोरगा आहे आणि मासाहेब जिजाऊ हसायला लागल्या आणि मासाहेबांनी त्या पोराला जवळ बोलावलं. त्या 22 वर्षाच्या लेकराला मासाहेब जिजाऊ म्हणतायत, अरे पोरा, अरे आलेल्या लोकांनी शेपट्या घेऊन आले, त्यांना सोन्याची कडे भेट दिली. अरे तू शेपटी जरी तोडून सकाळी आला असतात तरी तुला सोन्याचं कडे भेट दिलं असतं. 22 वर्षाच्या पोरानं रानगवा असा खाली टाकला. मासाहेबांच्या चरणाजवळ गुडघे टेकून बसलं. डोळ्यातून घळा 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 अश्रू उघडायला लागले. मासाहेबांच्या चरणावर डोळ्यातल्या अश्रूंचा अभिषेक केला आणि मासाहेब जिजाऊंना ते पोरग म्हणताय, मासाहेब तुम्ही या तरण्या जीवाला ओळखण्यात चुकलायसा. मासाहेब लोकांनी रानगव्याच्या शेपट्या आणल्या कारण त्यांना सोन्याचं कडं बक्षीस पाहिजे होतं. मी रानगवा घेऊन रात्रीच्या 2 वाजता एवढा किल्ला चढून वरती आलोय कारण मासाहेब त्या सोन्याच्या कड्या नावाच्या बक्षिसापेक्षा सुद्धा साक्षात जगदंबा असलेल्या माझ्या आऊसाहेब जिजाऊंची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर हवी आहे. ते सोन्याच्या कड्यापेक्षा सुद्धा माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे. मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. मासाहेबांच्या डोळ्यातलं पाणी पाहून ते लेकरू म्हणायला लागलं, मासाहेब तुमच्या डोळ्यात या पोरासाठी पाणी यावं. मासाहेब मी धन्य झालो आहे. मासाहेबांनी लेकरू समजून त्या पोराला मिठी मारली. विचारलं, बाळा तुझं नाव काय?
कुशीत घेतलं त्या लेकराला मासाहेबांनी. ते 22 वर्षाचं पोरग म्हणताय मासाहेब या जीवाला तानाजी मालुसरे म्हणतात. ती तानाजी मालुसरे असे मिळाले स्वराज्याला. मासाहेबांनी सांगितलं ताना आजपासून तू स्वराज शुभाच्या दिमतीला राहायचं, शुभाच्या सैन्यात लढायचं, शुभासाठी काबाड कष्ट, स्वराज्यासाठी तू काबाड कष्ट करायचं. तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी भरती झाले. त्या दिवसापासून सुरू झाले. विचारलं का मासाहेब किती पगार द्याल, मासाहेब आम्हाला काय द्याल, काही विचारलं नाही. तानाजींनी लढायला लागले. संगमेश्वराला युद्ध झालं. संगमेश्वराच्या लढाईत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. दरबार भरला. 2-3 दिवसाच्या नंतर शुभाराजे दरबारात आले. शिवाजी महाराजांची नजर आहे. तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बेभान होऊन लढतायत, तलवार चालवतायत, पराक्रम गाजवतायत. स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. शिवराजांनी भर दरबारात उभे राहिले आणि म्हणाले तानाजी ताना आजपासून तुम्ही एवढा पराक्रम गाजवलाय, संगमेश्वराला एवढी सुंदर लढाई केली. ताना आजपासून तानाजी आम्ही तुम्हाला पदमुक्त करतोय. तानाजी मालुसरेंच्या काळजात छातीत गोळा उठला. त्यांच्या लक्षात येईना माझी काय चूक झाली, माझा राजा मला का पदमुक्त करतोय. तानाजी मालुसरे बघतच राहिले आणि शिवाजीराजे म्हणतायत तानाजी तुमची सरदारकी काढून घेतली जाते. तानाजी मालुसरेंच्या डोळ्यात पाणी आलं. अरे या स्वराज्यासाठी एवढे काबाड कष्ट केलंय, राजांसाठी एवढे झटलोय, या स्वराज्यासाठी एवढं लढलोय, माझी सरदारकी का काढून घेतली जाते. शिवराजे खाली येत आहेत. तानाजी राजांच्या डोळ्यात अश्रू आहेत. तानाजी सर्वदूर पाहतायत, हात जोडतायत. राजे माझं चुकलं काय नेमकं सांगा पहिल्यांदा. राजे मी काय चूक केली. शिवाजी राजांनी यावं, तानाजींच्या कमरेची तलवार सुद्धा सोडून घ्यावी. तानाजींना वाटावं अरे मी काय चूक केलीये, मी काय पाप केलंय. माझा राजा पदमुक्त करतोय, माझी सरदारकी काढून घेतोय, माझ्या कमरेची तलवार सुद्धा काढून घेतोय. शिवबाने एक तबक मागवावं, एक सैनिक असा तबक घेऊन यावा आणि शिवाजी महाराजांनी त्या तबकातलं वरचं कापड उचलावं, रत्नजडीत हिरे जडीत तलवार काढावी, तानाजी मालुसरेंच्या कमरेला बांधावी आणि तानाजी मालुसरेंना विचारावं तान्हा आम्ही तुमची तलवार काढून घेतली आणि तुमच्या कमरेला रत्नजडीत तलवार बांधली, सांगा तानाजी याचा मायना काय झाला. तानाजी मालुसरे कावरे बावरे व्हावेत आणि शिवाजी राजांकडे पाहत राहावेत. काय माहित राजे मला कळेना असं झालंय, माझं काही चुकलंय की काय झालंय. आणि शिवाजी राजाने सांगावं तानाजी आम्ही तुमच्या कमरेला रत्नजडीत तलवार बांधली, आजपासून तुमची सरदारकी काढून घेतली आणि सुभेदारकी तुम्हाला बहाल केली आहे. आमचे तानाजी मालुसरे आजपासून सरदार नाही सुभेदार तानाजी मालुसरे असणार आहेत. असं होतं. हे प्रेम राजांनी मावळ्यांवरती केलं म्हणून मावळे मरायला तयार झाले होते. ते प्रेम या मातीतल्या माणसांना द्यावं लागत असतं. दरबार भरला एकीकडं. मासाहेब जिजाऊ म्हणतायत तो समोरचा कोंडाणा माझ्या नजरेत खुपतोय. सगळे किल्ले आसपासचे आपल्याकडे, कोंडाणा माझ्याकडे नाहीये, मला कोंडाण्यावरती पाऊल ठेवायचं आहे. तानाजी मालुसरेंची दरबारात एंट्री होते आणि त्यावेळी खलबत सुरू असतात. शिवाजीराजे म्हणतात ताना त्या कोंडाण्याच्या मोहिमेवर मी जाणार आहे. मोरोपंत म्हणतायत नाही इतरांना पाठवूयात, तानाजीला पाठवूयात. शिवराजे म्हणतायत अहो आम्ही किती दिवस एका मोहिमेसाठी तानाजींसारखं सोनं आम्ही उधळायचं. शिवाजीराजे म्हणतायत नाही मी जाणार आहे. मोरोपंत म्हणतायत नाही तानाजींनाच पाठवूयात आणि तानाजी मालुसरेंची एंट्री होते. तानाजी मालुसरे म्हणतायत मी जाणार, मासाहेब जिजाऊंना कोंडाणा हवाय, कोंडाण्यावरती मी जाणार. माझ्या रायबाच्या लग्नाची ही पत्रिका दूर ठेवतो, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. शिवाजीराजे म्हणतायत अहो तानाजी ताना तुमच्यासारखे बाजी तानाजी यसाजी शिवा हे जर नसतील तर मला स्वर्गाचं इंद्रपद सुद्धा गोड लागणार नाही. माझा तानाजी जर इथं असेल, माझा बाजी जर इथं असेल, माझा मुरारबाजी जर इथं असेल तर सह्याद्रीच्या काळ्या फत्तरावरती जरी मला बसायला मिळालं तरी ते माझ्यासाठी सिंहासन असेल. तानाजी मालुसरे म्हणतायत राजे मासाहेब जिजाऊंचं पाऊल त्या कोंडाण्यावरती ठेवायचंय मासाहेबांना, त्यासाठी आमच्या प्रेतांच्या पायऱ्या जरी रचाव्या लागल्या तरी बेहत्तर, पण आम्ही मासाहेबांचं पाऊल कोंडाण्यावरती घेऊन जाणार. गेले तानाजी मालुसरे. ऐकलं नाही शिवाजीराजांचं सुद्धा, माझा राजा तिथं गेला नाही पाहिजे, मीच लढायला जाणार या अभिलाषाने गेले. लढायला लागले. उदयसिंह राजपूत सगळीकडे प्रसिद्ध तो लढवय्या होता. उदयसिंहाला भले भले घाबरायचंय. उदयसिंहाने विचारलं तानाजी तुझे हमसे डर नहीं लगता. त्यावेळी उदयसिंहाला तानाजी मालुसरे म्हणतायत अरे जो डरता नहीं वो एक तो मराठा होता है या पागल होता है. उदयसिंह म्हणतायत या तो फिर तू पागल है. तानाजी मालुसरे म्हणतात होय मी पागल आहे, मी पागल आहे त्या भगव्याचा. उदयसिंह म्हणतोय अरे ज्या भगव्याचा तू पागल आहे तो भगवा मी आकाशातून जमिनीतून सगळीकडून मिटून टाकेल. तानाजी मालुसरे म्हणतायत अरे तू काय मिटवशील त्या भगव्याला जो भगवा सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात स्वतःचा भगवा रंग पसरवतो आणि सूर्य मावळल्यानंतर सुद्धा ज्याचा भगवा रंग स्वतःच्या अस्तित्वाची चुणूक देत असतो त्याला तू काय मिटवणार आहेस. तानाजी मालुसरेंचं उदयसिंह राजपुतांचं युद्धला झालं. आपण सगळ्यांना ती कथा माहित आहे. डोईचं मुंडा असं कापलेल्या हाताभोवती गुंडाळून तानाजी मालुसरे लढत राहिले. धारा तीर्थी पडले, गड आला पण तानाजी
मालुसरे नावाचा सिंह अखेर गेला. शुभांना बातमी पसरली, आपले तानाजी धारातीर्थी पडले. शुभाराजे धावत धावत त्या तानाजी मालुसरेंना पाहायला गेले. आपल्या स्वतःच्या मांडीवर तानाजी मालुसरेंचं शुभांच्या डोकं आहे आणि तानाजी मालुसरे म्हणतायत, राजे हा नाशिवंत देह स्वराज्याच्या कामी आला. राजे मी तुमच्या मांडीवर धारातीर्थी पडतो. राजे मी ज्या उमरठाचा आहे त्या उमरठाच्या मारुती रायावाने मी आता अमर झालोय. या स्वराज्याच्या कामी हा देह आलाय. शुभा राजे तुमच्या पुतण्याचं रायबाचं तेवढं उमरठाला लग्न लावाल का? माझ्या राजानं त्या तानाजी मालुसरेंच्यासाठी आकांत टाहो फोडलाय आणि शिवाजी राजे त्या रायबाच्या लग्नासाठी तिथं गेलेत. रायबाचं लग्न लावायला एक राजा गेलाय. त्या रायबाच्या डोळ्यात त्यांना तानाजी मालुसरे दिसतायत. शिवाजी राजेंनी पुन्हा एकदा तीच कृती तिथं केली. रायबांना पाहिलं, एक रत्नजडीत तलवार मागवली, रायबांच्या कमरेला बांधली आणि रायबांना विचारलं, सांगा रायबा, एक रत्नजडीत तलवार आम्ही तुमच्या कमरेला बांधली, याचा मायना काय झाला? तानाजी मालुसरेंचं पोरगं रायबा म्हणतंय, राजे रत्नजडीत तलवार तुम्ही आमच्या कमरेला बांधली, आम्ही आजपासून सुभेदार झालो, सुभेदार. शिवाजी राजे रडले, हमसून हमसून रडले. अरे माझा तानाजी या रायबाच्या रूपाने पुन्हा एकदा या स्वराज्याच्या साठी लढायला सिद्ध झालाय. अरे माझा तानाजी पुन्हा एकदा या रायबाच्या रूपाने या महाराष्ट्राच्या मातीसाठी आलाय. असे एक 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 मावळे, किती किती लोकांची, किती मावळ्यांची नावं सांगायची. एक एक माणूस स्वतःच्या प्रेताची रास या मातीसाठी निर्माण करता झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं. उगाच नाही तो औरंगजेब म्हणायचा. औरंगजेब म्हणायचा शिवाजी राजांच्याकडे किती पैसे आहेत ही मोठी गोष्ट नाही. शिवाजी राजांच्याकडे किती संपत्ती ही मोठी गोष्ट नाही. शिवाजी राजांच्याकडे किती लोक आहेत ही मोठी गोष्ट नाही. शिवाजी राजांच्याकडे किती जमीन आहे ही मोठी गोष्ट नाही. शिवाजी राजांच्याकडे किती किल्ले आहेत ही सुद्धा मोठी गोष्ट नाही. पण शिवाजी महाराजांच्याकडे जे मावळे आहेत त्यातला एकही मावळा झुकत नाही, वाकत नाही, विकला जात नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वो कभी झुकता नाही, बिकता नाही, रुकता नाही, वो मराठा. त्या औरंगजेबाचे उद्गार या महाराष्ट्राच्या मातीला जे लागले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या कर्तृत्वामुळे लागले, ते लक्षात घ्या. आज दुर्दैव वाटतं, खंत वाटते, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या बुरुजाचा दगड सुद्धा आज हलत नाही. त्या शिवाजी महाराजांचा पुतळा बांधावा आणि त्या पुतळ्याचा उद्घाटनानंतर काही दिवसात जर तो पुतळा पडत असेल तर या मातीत किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे ज्या शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 360 किल्ले शिवाजी महाराजांकडे होते, त्यातल्या एकाही किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं नाव मला शोधून दाखवा, चॅलेंज आहे आपलं. एकाही किल्ल्यावर महाराजांनी स्वतःचं नाव दिलं नाही. साधं एखादा फलक जरी लावायचा असला तर त्याच्यावर आपल्याला नावं लिहायची सवय आहे. माझ्या राजानं एवढे किल्ले बांधले, त्यातल्या एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव माझ्या राजानं कधी लिहिलं नाहीये. आणि आमची पोरं किल्ल्यांवर जातात आणि गेल्यावर पहिल्यांदा स्वतःची नावं, फार कुणीतरी मोठा असल्यासारखी स्वतःची नावं लिहायला लागतात. कोणत्या दिशेनं तुम्ही आम्ही जातोय, काय शिकतोय याचा विचार कधीतरी करावा लागेल. शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय होतं असा प्रश्न जर तुम्ही कुणाला विचारला, मला प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय, उत्तर द्याल तुम्ही? काय शिवरायांचं स्वराज्य म्हणजे, शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय? अनेक उत्तर मिळतील, पण त्यातलं पहिलं उत्तर हे असेल की शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे जर काय असेल तर माँसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात जे स्वप्न होतं की माझं स्वतःचं, आमचं रयतेचं राज्य उभं राहिलं पाहिजे. माझ्या नवऱ्यानं किती दिवस त्या आदिलशाह, निजामशाह, मुघलशाहला चाकरी करायची, त्यांना हुजरे करायचे, आमचं राज्य उभं राहिलं पाहिजे, हे अभिलाषा, हे स्वप्न माँसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात होतं. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य तेच होतं. एका माँसाहेब जिजाऊ नावाच्या आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. या मातीतल्या पोरांना एवढं जरी कळालं स्वराज्य म्हणजे काय, शिवाजीराजे कळाले कुणाला? छातीवर, अंगा खांद्यावर फोटो गोंदवल्यानं सुद्धा शिवाजीराजे कळत नाहीत. शिवाजीराजे जर कुणाला कळाले असतील, ज्या लेकराला आईच्या डोळ्यातलं स्वप्न आणि बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली, माझ्या दृष्टीनं त्या लेकराला समाजात शिवाजीराजे कळाले. आणि ते आज या समाजातल्या लेकरांना समजणं आणि कळणं मला वाटतं गरजेचं आहे. अरे काय आईवरचं प्रेम शिवाजी महाराजांचं आहे, काय वडिलांवरची निष्ठा माझ्या शिवाजी महाराजांची आहे. आईसाठी रायगडावरती महल बांधावा, रायगडावरची हवा आईला वृद्धपणाच्या काळात मानवत नाही म्हणून रायगडाच्या पायथ्याला आईसाठी पाचाडला वाडा शिवाजीराजांनी बांधायचा. माँसाहेबांनी आवाज द्यायचा, शिवाजीराजे धावत यायचे, माँसाहेबांच्या चरणाची चरणधूळ स्वतःच्या मस्तकाला लावायचे. अरे या देशात, या जगात दादा असले की त्यांना दादासाहेब म्हणायची सवय, भैया असले की भैयासाहेब म्हणायची सवय आपल्याला, काका असले की काका साहेब म्हणायची सवय आहे. पण या देशात आणि या जगामध्ये आपल्या आईला साहेब म्हणणारा एकही माणूस आम्हाला शोधून सापडत नाही. माझा एकटा राजा होता जो आपल्या आईला मा साहेब म्हणायचा. एवढं प्रेम आपल्या आईवरती शिवाजीराजांचं होतं. शिवचरित्र आम्हाला शिकवतं माता पित्यांच्या प्रती निष्ठा बाळगा, माय पित्यांच्या प्रती तुमच्या अंतःकरणात जाणीव असल्या पाहिजेत. हे शिवचरित्र तुम्हाला आणि मला शिकवतंय. आज आमच्या पिढीच्या अंतःकरणात आई पित्याच्या प्रती जाणीवा नाहीये. एखाद्या चित्रपटातला हिरो जर आला, त्या हिरो किंवा हिरोईन सोबत सेल्फी काढला की आमच्या पोरांना वाटतं जगण्याचं साधन झालं, आयुष्याची सगळ्यात मोठी कमाई आहे. इथल्या पोरांना तुम्ही समजावून सांगा,
चित्रपटातले एखाद्या ऐश्वर्या राय त्यांना फार सुंदर वाटत असेल, एखाद्या चित्रपटातली प्रियंका चोप्रा खूप सुंदर वाटत असेल माझ्या मित्रांनो, पण या देशातल्या प्रत्येक जगातल्या लेकरासाठी त्याच्या आई इतकी सुंदर दुसरी कुठलीच बाई असू शकत नाही. हे माझं शिवाजीराजांचं चरित्र शिकवत आहे. हे शिवचरित्र तुम्हाला शिकवत आहे. हे तुम्ही काळजावरती गोंदवणं आज समाजामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. वाटत असेल समाजात आमची खूप प्रतिष्ठा आहे, सगळं आहे, बाहेर पडून बघा, उमरा ओलांडला घराचा की पावला पावलावर दिसतं. लोक फक्त एक विचारतात, मित्र मैत्री नाती गोती सगळे सोयरे कुणी असू द्या, प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो, काय कमावलं आणि कसं कमावलं. पण एकटी आई असते जी घरात गेल्याबरोबर प्रश्न विचारते की बाळा आज तू काय खाल्लंस. ही ममता, ही आपुलकी फक्त आईच्या ठिकाणी असते. हे आज तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अरे आग्र्यावरून ज्यावेळी माझा राजा एवढा दिवस आग्र्यात राहिलाय, आग्र्यावरून माझा राजा सुटून आला, माझ्या राजाने स्वराज्यातले प्रत्येक गोष्ट पाहिली पण राजा भावनिक झाला नाही. माझा शिवाजी राजा भावनिक झाला ज्यावेळी माझ्या मासाहेब जिजाऊंना समोर पाहिलं. गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या आईच्या चरणाचा स्पर्श मी केला नाही, आईचे चरण नेत्रांनी पाहिले नाही. त्या मासाहेबांना पाहिलं की राजाने गुडघे टेकले, ढळाढळा अश्रू आईसाहेब जिजाऊंच्या चरणावर ढळायला लागला. अरे इतिहासात दाखलेत आपल्या आईची सुवर्ण तुला, महाबळेश्वरच्या त्या मंदिरामध्ये माझ्या शिवाजीराजाने आई जिजाऊंची सुवर्ण तुला केलेली. आई जिजाऊंची सुवर्ण तुला करताना 2 दिवस माझे शिवाजीराजे जमिनीवरती, कुठल्या अंतरून पांघरून नसताना जमिनीवरती तिथं झोपलेले आहेत. आईवरती एवढं प्रेम आहे. राजा जमिनीवर मातीवर 2 दिवस झोपतोय आईसाठी, आईची सुवर्ण तुला करतोय. ते आईवरचं प्रेम शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. मला जाणीव आहे मी बराच वेळचा बोलतोय, वेळेच्याही मर्यादा आहेत. मोजके शेवटचे 5 मिनिटं बोलताना हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक तरुण म्हणून सांगायचंय. तरुण म्हणून महाराष्ट्रात फिरत असताना एक गोष्ट आवर्जून जाणवते. या मातीतली पोरं आज सर्रासपणे आपल्या बापाला प्रश्न विचारतात. बापाला प्रश्न विचारतायत पोरं, खाजगीत चर्चा करतायत की याच्या बापानं त्याला हे कमावून ठेवलं, त्याच्या बापानं त्याला ते कमावून ठेवलं, आमच्या बापानं आम्हाला काय दिलं. त्या पोरांना उत्तर द्या. ज्यावेळी तुमची पोरं या मातीतली विचारायला लागतील की आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं, त्या पोरांना सांगा, अरे ज्या शिवाजी महाराजांना मानतोस त्या शिवाजी महाराजांच्या बापाने काय दिलं. शिवाजी महाराजांना किती गाडी बंगले घोडी श्रीमंती दिली, काय दिलं. बंगळूरवरून मासाहेब जिजाऊ हाताला घेऊन शिवाजी महाराजांना धरून ज्यावेळी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्या, शहाजीराजांनी 2च गोष्टी दिल्या शिवाजी महाराजांना. 2 गोष्टी फक्त, 2, काही दिलं नाही. पहिली गोष्ट आहे, कागदावर लिहून ठेवा. पहिली गोष्ट आहे, प्रतिपश्चंद्र रेखे व वर्धिर विष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैशाय मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजांचं हे राज्य वाढत गेलं पाहिजे, हा आत्मविश्वास देणारी राजमुद्रा दिली. दुसरी गोष्ट दिली, क्रांतीचं, त्यागाचं, समतेचं, आमच्या पांडुरंगाचं प्रतीक असलेला वारकऱ्यांचा भगवा ध्वज दिला. त्या 2 गोष्टी घेऊन माझे शिवाजीराजे महाराष्ट्राच्या मातीत झाले. 2 गोष्टी घेऊन फक्त. जगाचा नकाशा कागदावर समोर घ्या, असा पेन काढा, त्या नकाशावर टेकवा, टिंब उमटेल त्या जगाच्या नकाशावर कागदावर. तेवढं छोटं दिसणारं शिवाजीराजांचं राज्य या 2 गोष्टीच्या बळावर माझ्या शिवाजीराजाने अहत तंजावर तहत पेशावर नेऊन भिडवलंय. सगळ्या देशाला व्यापून टाकेल एवढं केले. कशाच्या बळावरती? बापानं दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावरती, आई वडिलांनी दिलेली संघर्षाची जी रस्ता, जो मार्ग आहे, त्या मार्गावरती केलेल्या संस्कारावरती माझा राजा चालत राहिला. म्हणून शिवाजी राजा हे निर्माण करता झाला. हे आमच्या पिढीला, आमच्या लेकरांना कधीतरी सांगावं लागेल. जी पोरं म्हणत असतील बापानं काय कमावलं, आईनं काय कमावलं, त्या लेकरांना दरडावून आणि ठणकावून आम्हाला या गोष्टी आज कधीतरी सांगाव्या लागतील. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, आज समाजातल्या लेकरांच्या चारित्र्याच्या बाबतीत आम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शिवचरित्र जर काय शिकवत असेल, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे बघा, आकाशातल्या चंद्रावर सुद्धा डाग आहे पण माझ्या शिवचरित्रावर कुठलाही डाग नाही. शिवचरित्र जर काय शिकवत असेल तर शिवचरित्र चारित्र्य कसं असावं हे माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवत आहे. कसं असावं चारित्र्य माझ्या राजानं शिकवलंय. अरे रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले, तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो अत्याचार केला होता. इतिहासात संदर्भ आहे, रांजाच्या पाटलानं बदअमल केला होता. फक्त बदअमल असं म्हटलंय. बदअमल एका मुलीच्या बाबतीत केला म्हणून रांजाच्या पाटलाचे हातपाय माझ्या राजानं कलम केल्याची कथा आपल्याला माहित आहे. पण शिवाजी राजांचे नातेवाईक होते सखुजी गायकवाड, हे कुणी सांगत नाही. नातेवाईक होते शिवाजी महाराजांचे नातेवाईक असलेले सखुजी गायकवाड राजाने बेळवाडीचा किल्ला घ्यायला पाठवले. बेळवाडीचा किल्ला घ्यायला सखुजी गायकवाड गेले. बेळवाडीचा किल्ला शिवाजी महाराजांच्या सखुजी गायकवाड नावाच्या जवळच्या नात्यातल्या एका माणसानं किल्ला जिंकलाय आणि बेळवाडीच्या सावित्रीबाई देसाई नावाच्या किल्लेदारणीवरती अत्याचार केलाय. किल्ला जिंकला ही बातमी कळाल्यावर ज्या राजाच्या हातामध्ये त्या सावित्रीबाई देसाईवरती त्या सखुजी गायकवाडांना अत्याचार केला म्हणून त्या बेळवाडीचा किल्ला जिंकलेल्या सखुजी गायकवाडाचा सत्कार करायच्या ऐवजी शिवरायांच्या हातात लालबुंद तप्त सळ्या आल्या आणि त्या सखुजी गायकवाडाच्या डोळ्यात घालून आयुष्यभर त्याला अंधाऱ्या कोठडीत डांबवण्याची शिक्षा माझ्या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत दिलेली. अरे शाहिस्तेखानाच्या बहिणीला तिची मुलगी हरवली आहे,
शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती छापा लाल महालावर टाकला तेव्हा, आणि शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे येते. शाहिस्तेखान डायरी लिहायचा, डायरीत त्यानं लिहून ठेवलंय की शाहिस्तेखानाची बहीण आली आणि त्याला विचारते माझी मुलगी कुठे सापडत नाही, मराठ्यांचं शिवाजीराजांचं सैन्य माझ्या पुरीला घेऊन गेलंय की काय. शाहिस्तेखान ते स्वतःच्या बहिणीला सांगतोय अरे तू कुठली फिकीर करू नको, ते शिवाजीचं सैन्य आहे, ते मराठ्याचं सैन्य आहे, तुझ्या लेकीला साडी चोळी बांगडी करून ते परत पाठवतील, हा त्यांच्यावर झालेला संस्कार आहे. बहादूर खान ज्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीवरती आक्रमण करायचा, प्रत्येक वेळेला आक्रमण केलं की बाया बापड्या उचलायचा, बाटवायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्यानं अत्याचाराची मालिका सुरू केली होती. हंबीरराव मोहिते मामा सरसेनापती धावत गेले, बहादूर खानावर चाल केली, बदडून सपाटून मार खाल्ला बहादूर खानानं. बहादूर खानाला पळताभुई थोडी झाली आणि त्यावेळी बहादूर खानाच्या त्या सैन्यातल्या त्या शामियानातल्या सगळ्या शेकडो बाया पकडल्या गेल्या, सैन्य त्यांचं पकडलं गेलं. एक त्यांचा सैनिक असा धावत धावत पुढे आला, हात जोडायला लागला आणि बहादूर खानाचा तो सैनिक शिवाजी महाराजांच्या हंबीरराव मोहिते मामाने म्हणतोय हंबीर मामा मुझे माफी बख्श दो, तुम चाहे तो हमारे बहादूर खान भाग गए, तुम्ही वाटलं तर आमचे बहादूर खान तुमच्या बाया बापड्यांवर जसा अत्याचार करायचे हवं तर तसंच तुम्ही करा, आमच्या या सगळ्या बाया बापड्या घेऊन जा, त्यांच्यावर वाटेल तसे अत्याचार करा, पण आम्हाला माफी बख्श द्या, आम्हाला जीवदान द्या. हंबीरराव मोहिते मामा त्याच्या कानशिलात लगावत त्याला सांगत होते अरे तुझा बहादुऱ्या जर आमच्या समोर आला तर त्याला 100 वेळा कापू, पण बहादुऱ्याच्या सैन्यातल्या आणि शामियानातली बाई जरी आमच्या समोर आली तर आई समजून 1000दा कमरेत वाकू, हा रायगडावर बसलेला आमच्या बापानं आमच्यावर केलेला संस्कार आहे. हे हंबीरराव मोहिते मामा सांगत होते. हे चारित्र्य या मातीमध्ये या मावळ्यांनी रुजवलंय, हे चारित्र्य शिवाजी महाराजांनी रुजवलंय. किती गोष्टी आहेत शिवचरित्राच्या माध्यमातून सांगण्यासारख्या. नियोजन कसं असावं आम्हाला फक्त माहित आहे. अफजल खान आला, वाघ नखानं त्याचा कोथळा काढला, एवढं सोपं आहे. अफजल खानाचा कोथळा वाघ नखानं काढणं एवढं सोपं होतं. माझ्या राजानं ती एक कृती करण्यासाठी किती दिवसाचं नियोजन केलं होतं आपल्या कुणाला माहित आहे? किती मोठं नियोजन आहे त्याच्या पाठीमागं, प्रचंड नियोजन आहे. अफजल खानाचं चरित्र 1 तास, अफजल खानाचा तो प्रसंग 1 तास सांगावा एवढा मोठा प्रसंग शिवाजी महाराजांच्या चरित्रातला आहे. प्रचंड मोठं व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन शिवाजी महाराज तुम्हाला आणि मला शिकवतायत. काय शिकवतायत शिवाजी राजे आम्हाला? असंख्य गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तुम्हाला आणि मला समजून येतील. सुरतेवरती महाराजांनी छापा टाकल्याची कथा आम्हाला सांगितली जाते. सुरत लुटली म्हणतात, सुरत लुटली नाही, ती आमची या मातीतली धनदौलत होती. शिवाजी महाराजांनी छापा टाकला, ते सगळं परत घेतलं आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी 6 महिने सुरतेचा अभ्यास केलाय. 6 महिने शिवाजी महाराजांचे बहिर्जी नाईक नावाचे हेर खात्याचे प्रमुख तिथं भिकाऱ्याच्या वेशात राहिलेत. हे सगळं आम्हाला पाहायला मिळतं. वेळेच्या आपल्याला मर्यादा आहेत म्हणून काही गोष्टी मी आवर्जून या ठिकाणी मोजक्या शब्दात शेवटच्या 1 मिनिटात सांगतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. शिवचरित्र आम्हाला अशा असंख्य गोष्टी शिकवतंय. न्याय कसा असावा. आज एखाद्या न्यायालयात गेलं, 70 वर्षाची जर एखादी बाई असेल तर ती पेढे वाटताना दिसते. विनोदानं सांगितलं जातं, तिला विचारलं जातं का पेढे वाटताय माऊली? 70 वर्षाची बाई न्यायालयाच्या दारात सांगते वयाच्या 17व्या वर्षी माझ्यावर अत्याचार झाला होता ना, आज त्याचा निकाल लागलाय. ही न्याय प्रणाली या मातीमध्ये असताना न्याय कसा असावा लागतो हे माझ्या शिवाजी महाराजांनी त्या काळात या मातीतल्या लोकांना शिकवलेलं आहे. अशा असंख्य गोष्टी शिवचरित्रातून शिकायला मिळतील. 1972ला दुष्काळ पडला, महाराष्ट्रात कुठंच प्यायला पाणी नाही आणि रायगडावर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर आम्हाला प्यायला पाणी मिळतं. अरे किती जबरदस्त शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आहे. या व्यवस्थापनाचा अभ्यास तुम्हाला आणि मला करावा लागेल. जातीयतेला मुठमाती माझ्या राजांनी दिली. या पंढरीच्या पांडुरंगानं मी सकाळी सुरुवातीला बोलताना सांगितलं, या पंढरीच्या वळवंटामध्ये संत ज्ञानेश्वर नावाच्या ब्राह्मणाला चोखामेळा नावाचा महार उरावरी भेटायचा ही समता इथं नांदलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी तेच आणलंय. मला सांगा, शिवरायांनी वतन नष्ट केली आहेत. जातीवरून कुणी देशमुख पाटील कुलकर्णी नसेल, पगार दिला जाईल आणि पगारावर वतन शिवाजी महाराजांनी आणली. वतनदारी नष्ट करून वेतनदारी सुरू केली. कुणाला माहित नसेल, महार जातीतल्या माणसाला गावच्या पाटीलकीचं वतन देणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा माझा शिवाजी राजा होता. ही समता माझ्या शिवाजी राजांची होती. एखाद्या मुस्लिम धर्मियाच्या कुराणाची प्रत जर सापडली तर तिला इज्जतीने परत करणारा माझा राजा होता. मुस्लिम मावळ्यांना सोबतीने घेऊन लढायला जाणारा माझा राजा होता. अरे अंधश्रद्धेला मोठ माती देणारा माझा राजा होता. हिंदूंनी समुद्रातून प्रवास करायचा नसतो आणि तीच रूढ जर चालत राहिली असती तर पाकिस्तानच्या बाजूने कित्येकदा 26 अकराचे हमले होत राहिले असते. माझ्या राजाने ती मन मातीत घातली. राजा समुद्रात उतरला. 720 किलोमीटरचं सागरी किनारपट्टीवर आरमार उभा केलं. टाप झाली नाही कुणाची. माझ्या महाराष्ट्राच्या मातीकडे शिवबाराजे जिवंत असताना 720 किलोमीटरच्या त्या सागरी किनारपट्टीवरती बघायची. हे शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आहे. हे तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला या शिवचरित्राच्या आणि शिवजयंतीच्या निमित्तानं समजून घ्यावं लागेल. शिवचरित्रातल्या असंख्य गोष्टी आहेत ज्या वर्तमानात या मातीला प्रेरणेचा स्रोत बनून उभा आहेत. आमची लेकरं आज खचत असताना त्यांना सांगा, एखादा छत्रसाल बुंदेला शिवरायांकडे नोकरी मागायला आला, शिवरायांनी त्याला काहीच दिलं नाही. संपत्ती मागत होता, साहित्य हत्यारं मागत होता. शिवराय म्हणाले तुला काही मिळणार नाही, तुला मिळेल ते फक्त शिवाजी महाराजांकडून धैर्य आणि आत्मविश्वासाचे शब्द. हवं तर ही माझी तलवार आत्मविश्वास म्हणून वापर. छत्रसाल बुंदेला नावाच्या औरंगजेबाच्या दरबारी चाकरी करणाऱ्या एखाद्या
पोराला शिवरायाने आत्मविश्वास द्यावा आणि छत्रसाल बुंदेल आणि बुंदेलखंडाचं राज्य उभं करावं, त्याच्या प्रेरणेचा स्रोत शिवाजी महाराज आहेत. धैर्य शिकवतोय माझा राजा, संघर्ष काय असतो शिकवतोय माझा राजा, चारित्र्य शिकवतोय माझा राजा, न्याय शिकवतोय माझा राजा. अशा असंख्य गोष्टी या मातीला शिकवणारा माझा तो राजा आजच्या वर्तमानातल्या तुम्हाला मला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. राजे किती झाले पण स्मरणात माझा एकटा राजा आहे. अलेक्झांडरनं जग जिंकलं, मरताना म्हणाला मला जमिनीत पुरा हात वरती राहू द्या, कारण जगाला कळू द्या जग जिंकणारा अलेक्झांडर मरताना रिकाम्या हाताने परत गेलाय. पण माझ्या शिवाजी राजाने किती संपत्ती कमावली हे तुम्हाला मला त्याचा हिशोब करायचा नाही, पण माझ्या शिवाजी राजानं या जगाच्या पाठीवरच्या कोट्यावधी लोकांची कर्ज कमावली. ती कमाई कमावणं आज तुम्हाला आणि मला करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. माणुसकी जतन करणं शिवचरित्र शिकवतोय. शिवचरित्राचा संस्कार काय आहे? आमच्या ताटात जर एक भाकरी असेल तर आपली आपण खायची, आपली प्रवृत्ती आहे. एक भाकरी असेल तर अर्धी आपण खायची, लोकांची हिसकवायची, आपण आपली खाऊन, ती विकृती आहे. पण आपल्या ताटातली अर्धी भाकरी खाऊन अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालायची, ही माझ्या शिवाजी महाराजांनी दिलेली संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं पालन आपण सर्वजण कराल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आवर्जून या कार्यक्रमाला आदरणीय आबासाहेबांच्या माध्यमातून आदरणीय आबा पाटील साहेबांनी मला या ठिकाणी बोलावलं. माझ्यासारख्या एखाद्या तरण्या ताठ्या वयातल्या तरुणाचा सन्मान या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं केला. या पंढरीश पांडुरंगाच्या दरबारात पंढरीश पांडुरंगाच्या साक्षीनं मला व्यक्त होण्याची संधी दिली आणि ही संधी एका अत्यंत कर्तृत्व संपन्न घराणं असलेल्या आदरणीय अभिजित आबा पाटलांच्या या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं प्राप्त होती, याचा अभिमान आहे. कर्तृत्व संपन्न घराणं यासाठी उल्लेख करतोय की पांडुरंगाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांचा परिवार जर उचलत असेल तर या परिवाराच्या मोठेपणाचं धैर्याचं त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांचाही आभार या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं व्यक्त करतो. त्यांच्या सर्व सहकार्यांनी यथोचित सन्मान माझ्यासारख्या तरुणाचा केला त्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचे सहकारी असलेले सरडे नितीनजी सरडे असतील व त्यांचे इतर सर्व सहकारी आमचे गायकवाड भैया असतील, विशेषत्वानं ज्यांच्या माध्यमातून येण्याची संधी मिळाली, ज्यांची भाषणं सगळीकडे आज महाराष्ट्रभर आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ते आपल्या मातीचेच भूमिपुत्र असलेले आदरणीय तळेकर सर असतील व मंचावरती असलेले आदरणीय बागलसाहेब असतील. आता मी सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, मी आपल्या सगळ्यांचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. एक लेकरू बोलतोय म्हणून कानांचा कोट करून एवढ्या वेळपासून या पंढरीच्या मातीत तुम्ही सगळेजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुमचेही या निमित्तानं आभार व्यक्त करतो. सर्वांचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करून शेवटी फक्त एवढंच या मातीत खंत व्यक्त करावीशी वाटते, म्हणावं असं वाटतं. या महाराष्ट्राच्या मातीत 720 किलोमीटरच्या सागरी किनारपट्ट्यावर आपला आरमार उभा करून जलपती झाले शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज 360 गडकोट दुर्ग मिळून गडपती झाले छत्रपती शिवराय. शिवाजी महाराजांनी ही माती काबीज करून भूपती झाले छत्रपती शिवराय. मोठं सैन्य उभा करून छत्रपती शिवराय नरपती झाले छत्रपती शिवराय. 6 जून 1674 ला दुर्गराज रायगडावरती स्वतःचा 32 मन सोनेरी सिंहासनावर राजाभिषेक करून घेत छत्रपती झाले छत्रपती शिवराय. पण आजही दारिद्र्याचं गुलामीचं जीवन जगत असलेल्या महाराष्ट्राकडे पाहिल्यानंतर या लोकांकडे ज्यावेळी आम्ही विकृत गोष्टी करायला लागतो त्यावेळी एकाच गोष्टीचं या पंढरीश पांडुरंगाच्या दरबारात स्मरण होतं. म्हणावं वाटतं या निमित्तानं की होतात दररोज युद्ध इथे परी ते कृष्ण आज नाही. अरे ही गीता कोणास सांगू तो अर्जुन आज नाही. होतात दररोज युद्ध इथे परी ते कृष्ण आज नाही. अरे ही गीता कोणास सांगू तो अर्जुन आज नाही. भरतात दररोज दरबार इथे परी ते शिवराय आज नाही. ही शिवशाही कोणास सांगू तो महाराष्ट्र आज नाही. तो महाराष्ट्र शिवरायांच्या या विचारांतून तुम्हाला मला उभा करावा लागेल. ती जबाबदारी निष्ठेनं कर्तृत्वानं खांद्यावरती पेलवावी लागेल. ती तुम्ही पेलाल एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय विठ्ठल.